तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील तळेकर. स्टॉक्स मराठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्टॉक मार्केट स्टार्टर कोर्स हा आपण चालवत आहोत. तर या कोर्समध्ये तुमचं जे काही बेसिक्स पासून ते ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत एज्युकेशन आहे ते देण्याचा प्रयत्न आपण या 4 दिवसामध्ये करणार आहोत. तर हा जो 4 दिवसांचा आपला लेक्चर आहे, या 4 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे, त्याबद्दलचं एक समरी मी तुम्हाला इथे सांगतो, की आजचा जो डे 1 आहे, आज आपण बेसिक्स पाहणार आहोत. की नक्की स्टॉक मार्केट काय आहे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, जेणेकरून आपण स्टार्ट करू शकतो. त्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट काय असते, त्यानंतर मग ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंगचे प्रकार कोणकोणते असतात. अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक आपण आज पाहणार आहोत. उद्या डे 2 ला आपला उद्या सकाळी बॅच असेल आपली मॉर्निंग 10 to 10 ते 12 या वेळेमध्ये. या टाइम मध्ये आपण ट्रेडिंगसाठी काय काय महत्वाच्या गोष्टी असतात, जसे की याच्यामध्ये आपण टेक्निकल अनालिसिसचा पार्ट पाहणार आहोत. कॅन्डल कशी तयार होते, त्यानंतर कॅन्डल स्टिक्सचे प्रकार काय काय असतात, त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स काय असते, ट्रेंड काय असतो, त्यानंतर एंट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी घ्यायचं, स्टॉप लॉस किती लावायचा आणि आपलं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण उद्या बोलणार आहोत. आपलं जो संडेचा लेक्चर आहे सकाळी मॉर्निंग 10 to 12 त्याच्यामध्ये आपण पूर्ण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलणार आहोत. आणि यामध्ये आपण अजून एक पॉईंट ऍड केला आहे, तो म्हणजे फायनान्शियल फ्रीडमचा. तर फायनान्शियल फ्रीडम आपण कशा प्रकारे अचीव्ह करू शकतो याबद्दल एक छोटासा मी पॉईंट त्यामध्ये ऍड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला लाईफ मध्ये पुढे हेल्प होईल. आणि आपला जो डे 4 आहे ना, याच्यामध्ये आपण लाईव्ह पाहणार आहोत. आपलं सोमवारी पॉसिबली मार्केट चालू असेल तर आपण सोमवारी त्याच्यामध्ये पाहणार आहोत की आपण कशा प्रकारे मार्केटमध्ये बाईंग आणि सेलिंग करू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा सिलेबस राहणार आहे. मला एक येस, तर मला एक सांगा की आपल्यापैकी सगळेच लोक शिकण्यासाठी आलेत, बरोबर आहे? तर तुमचा या कोर्स कडून एक्सपेक्टेशन काय आहेत, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत? ते सांगा मला फक्त. तुम्ही काय शिकण्यासाठी आलेला या कोर्समध्ये? श्रुती कागवडे ट्रेडिंग. ओके, ग्रेट. सगळ्यांनी कमेंट करा. आता किती आहेत? 10 लोक आहेत, 10 स्टुडंट्स आहेत आपल्यामध्ये. तर 10 जणांनी प्रत्येकाने तुम्ही काय साठी आला इकडे? कारण तुमचा जो वेळ आहे, आता तुम्ही 7 ते 9 2 तास माझ्यासोबत असणार आहात. तर हा जो 2 तासांचा वेळ आहे, हा तुम्ही वायाला घालवण्यासाठी तर आला ना तिकडे. त्यासाठी तरी माझ्याकडे पैसे भरलेले नाहीये. येस. हाऊ टू अर्न मनी फ्रॉम शेअर मार्केट एक्झॅक्टली. त्यानंतर शुद्धी सरांचं ट्रेडिंग. येस, शेअर मार्केट ट्रेडिंग. ओके, ग्रेट. येस, तर तुमची जी काही क्वेश्चन्स आहेत त्या सर्वांचा आपण आन्सर तुम्हाला देणार आहोत. तर आता मी तुम्हाला हे का विचारलं, तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल पुढे. सोमय सर म्हणतात की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर मार्केट सिस्टम अँड हाऊ टू अर्न मनी, शेअर मार्केट ट्रेडिंग. ओके, सक्सेसफुल ट्रेडिंग. ओके, स्नेहल कुमार लोंढे सरांचा प्रश्न आहे तो. येस. तर स्टॉक मार्केटमध्ये येण्या अगोदर आहे ना, आपल्याला थोडा माइंडसेट आपला चेंज करावा लागेल. तो माइंडसेट शिफ्ट काय असणार आहे, तर त्या माइंडसेटमध्ये आपण या 3 पॉईंट्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. यातला पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे इट्स अ प्युअर प्ले बिझनेस, नॉट अ गॅम्बलिंग. म्हणजेच काय, की स्टॉक मार्केट हा एक बिझनेस, म्हणजे आपण त्याला बिझनेस म्हणून कन्सिडर केलं पाहिजे, नॉट अ गॅम्बलिंग. कारण ज्यावेळेस आपण स्टॉक मार्केटमध्ये येतो त्यावेळेस, आता तुम्हाला मी नॉर्मली सांगतो की कोणताही व्यक्ती ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये येतो त्याचं म्हणणं असतं की समजा मी 10,000 रुपये जर लावत असेल तर मला ऍटलिस्ट दिवसाला 1,000 रुपये तरी आली पाहिजे. आता मला सांगा, 10,000 रुपयाचे 1,000 रुपये दिवसाला, हा किती झाले? 10% अमाऊंट झाली. आणि दिवसाला 10% कमवणे, इट्स म्हणतात ना, सुरुवातीला क्वाईट इम्पॉसिबल आहे. कारण जर तुम्ही तेच पाहिलं तर ते तुम्ही एफडी मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला इयरली 6 to 7% रिटर्न भेटतात इयरली. आणि तुम्ही तर डेली 10% बद्दल बोलत आहात. तर हे प्युअरली चुकीचं आहे आणि म्हणजे पॉसिबल पण नाही स्टार्टिंगसाठी. त्यामुळे हा एक बिझनेस आहे, याला बिझनेस सारखं समजून घ्या. तुम्हाला सुरुवातीला थोडा वेळ लागेल. आता दुसरा माइंडसेट आपला हाच आहे की इट टेक्स टाइम टू अर्न मनी इन द स्टॉक मार्केट. सुरुवातीला तुम्हाला वेळ लागू शकतो स्टॉक मार्केटमध्ये पैसे अर्न करण्यासाठी. पण जर तुम्ही सिस्टम फॉलो करत गेला, हळूहळू शिकत गेला, त्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील, याची गॅरंटी आपल्याकडे किंवा याची खात्री मी तुम्हाला देतो. आणि तिसरा आहे तो म्हणजे फर्स्ट लर्न अँड देन अर्न.
आता बहुतांश लोक सध्या काय करतायत की मला विचारतात की कोणता शेअर बाय करू, कोणता शेअर सेल करू, ट्रेडिंग साठी टिप्स द्या, कॉल्स द्या. तर हे काय हे तुम्हाला म्हणजे हे लोक शिकत नाहीत, डायरेक्टली त्यांना ट्रेड करायचं किंवा डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करतात. तर हे चुकीचं आहे. तर तुम्ही आधी शिकलं पाहिजे आणि त्यानंतर मग कमवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग केली पाहिजे. तर हा माइंडसेट आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही येत असाल तर ह्याला एक बिझनेस कन्सिडर करा. कारण हे माहितीये का चुकीचं का आहे? कारण नॉर्मली जर तुम्हाला तुमचं आपलं एखादं प्रोफेशन असेल, तुम्ही जर इंजिनियर असाल, तुम्ही जर डॉक्टर असाल, तर तुम्हाला ऑलरेडी एक प्रीडिफाईन एज्युकेशन तुम्हाला कंप्लीट करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन भेटून मग तुम्ही त्यामध्ये पुढे काम करता. बट स्टॉक मार्केटच्या केसमध्ये काय होतं, की ते कुणी पण येऊ शकतं. म्हणजे 18-18+ इयर्सचा जो एखादा व्यक्ती आहे, कोणताही व्यक्ती या स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतो आणि लगेच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट चालू करू शकतो. हा जो एंट्री बॅरियर आहे, हा एंट्री बॅरियर नसल्यामुळे याला जास्त करून लोक याचं गॅम्बलिंग असं म्हणतात, त्याला सट्टा असं म्हणतात. का? कारण त्यांना त्याचं एज्युकेशन नाहीये आणि एज्युकेशन असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की जास्तीत जास्त लोकांना या स्टॉक मार्केटमध्ये लॉस होतो आणि ट्रेडिंग मध्ये 95% लोकांना लॉस होतो आणि 5% असे लोक आहेत जे प्रॉफिटेबल सस्टेन राहतात मार्केटमध्ये. येस. तर वॉरन बफेट हे आपल्या म्हणतात ना स्टॉक मार्केट विश्वामध्ये म्हणजे स्टॉक मार्केट जे वर्ल्ड आहे हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत इन द ह्याच्यामध्ये स्टॉक मार्केटच्या टर्म्समध्ये स्टॉक मार्केटच्या फील्डमध्ये. तर यांनी वयाच्या 11व्या वर्षात इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली होती. तर त्यांचा हा सुविचार आहे, त्याचं एक मत आहे की तुम्ही झोपत असताना देखील पैसे कमवत नसाल तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल. याचा अर्थ काय की जर तुमच्याकडे तुमचा जॉब किंवा बिझनेस व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कमचा सोर्स नसेल तर तुम्हाला लाईफ टाईम काम करावं लागेल. आणि स्टॉक मार्केट हा एक तुमच्यासाठी पॅसिव्ह इन्कमचा सोर्स 100% होऊ शकतो. आणि तो कसा होणार याचा आपण या 4 दिवसामध्ये त्याबद्दल बोलणार आहोत. ओके. तर त्यांची जी संपत्ती आहे 100 बिलियन प्लस आहे. आय थिंक 125 या 110 बिलियन समथिंग आहे. आणि ज्यावेळेस स्लाइड बनवली होती त्यावेळेसचा हा त्यांचा आकडा आहे. येस. त्यानंतर मी तुम्हाला विचारलं होतं मगाशी की तुम्हाला शेअर मार्केटबद्दल का शिकायचं? म्हणजे का तुम्हाला शेअर बाजारामध्ये यायचे? तर बऱ्याच लोकांनी सांगितलं इन्व्हेस्टमेंटसाठी, ट्रेडिंगसाठी, त्यानंतर पैसा कमवायचा आहे, ते कसं करायसाठी. तर हे तुमचं ध्येय आहे, तुमचं जे गोल आहे ना, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे, की तुम्हाला नक्की काय पाहिजे स्टॉक मार्केटमधून. हे का पाहिजे? कारण मला तुम्हाला सांगतो, की स्टॉक मार्केट हा तुम्हाला एका दिवसामध्ये कळणारा गेम नाहीये. हा एक एका दिवसामध्ये कळणारी एज्युकेशन नाहीये. तर ह्याला तुम्हाला कन्सिस्टंटली शिकावं लागेल. कारण दररोज मार्केटमध्ये नवीन कॉन्सेप्ट येतात. मार्केट हे अनसर्टन आहे. म्हणजे आपण येथे आपण फक्त पॉसिबिलिटीज सांगू शकतो. प्रेडिक्ट नाही करू शकत 100%. त्यामुळे इथे तुम्हाला दररोज शिकायला लागतं. दररोज नवीन-नवीन गोष्टी शिकायला लागतात. ज्या गोष्टी तुम्हाला शिकायला लागतात, मला पण त्याच नवीन-नवीन गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये करावा लागतो. त्यामुळे तुमचा व्हाय, तुमचं जे गोल आहे ते इथं क्लिअर असलं पाहिजे, की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये का शिकायचं आहे? स्टॉक मार्केटमध्ये का पडायचं आहे? त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येकाचे गोल्स क्लिअर करा आणि त्या गोल्सच्या नुसार आपण पुढे त्यामध्ये शिकणार आहोत. आणि पुढे तुम्हाला अजून देखील आता मी तरी तुम्हाला एक फंडामेंटली तुम्हाला मी फंडामेंटल एज्युकेशन तुम्हाला देत आहोत. पण तिथनं पुढे देखील तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे. माझा पार्ट फक्त तुम्हाला एक म्हणतात ना राईट पाथवर आणण्याचा आहे. तिथनं पुढे तुम्हाला स्वतःला चालायचं आहे आणि ते त्यासाठीच आपण या सेशनसाठी ऑर्गनाइज केला आहे आणि हा आपण कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला हा अवेलेबल करून दिला आहे. तर मला एक सांगा, की आपल्या स्टॉक्स मराठी या Instagram पेजला कोण-कोण ओळखतं? म्हणजे कुणाला माहीत आहे स्टॉक्स मराठीबद्दल? नक्की काय आहे स्टॉक्स मराठी? किती लोक आहेत? आपले 10 जण आहेत. 10 जणांपैकी किती लोकांना आपल्या Instagramच्या पेजबद्दल माहिती आहे स्टॉक्स मराठी? चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. येस, नाही माहिती. ओके. तर मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल. तर 1 मिनिट फक्त मला Instagramवर. तर Instagramचं आपलं स्टॉक्स मराठी हे पेज आहे. तर हे पेज तुम्ही पाहू शकता. या पेजवर आपल्या 1,65,000 फॉलोअर्स आहेत. म्हणजे आपलं महाराष्ट्रात जर आपण पाहायला गेलं तर आपण टॉप 3 मध्ये येतो नाही का. जर स्टॉक मार्केटचं एज्युकेशन आहे जे ते प्रोव्हाईड करतात Instagramच्या माध्यमातून. तर टॉप 3 मध्ये आपला नंबर आहे. 2 नंबरचं आपलं पेज आहे. ज्याच्यामध्ये आपण एक मागील 3 वर्षापासून स्टॉक मार्केटबद्दल ज्या काही कन्सेप्ट आहेत, जे काही न्यूज आहेत, त्या आपण या स्टॉक्स मराठीच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवत आहोत. तर हे आपलं पेज आहे. या पेजवर तुम्हाला बऱ्याचपैकी माहिती पाहायला मिळतील.
आता हे आज आपण 2 पोस्ट टाकल्या होत्या, ते सकाळी आज मार्केट काय कशा प्रकारे होतं, त्यानंतर जे रिझल्ट लागले आहेत क्वार्टर रिझल्ट त्याबद्दल मी इथे पोस्ट केलेलं आहे. तर हे आपण 3 वर्षापासून मागे रन करत आहोत आणि याच पेजचा पार्ट म्हणून आपण एक स्टॉक्स मराठी इन्स्टिट्यूट, तर स्टॉक्स मराठी इन्स्टिट्यूट म्हणून आपण एक कंपनी चालू केली आहे, ज्याच्या माध्यमातून आपण हे जे काही स्टॉक मार्केटचं एज्युकेशन आहे, तुम्हाला स्टार्टर कोर्स सांगत आहे. तर या स्टार्टर कोर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला हे स्टॉक्स मराठी इन्स्टिट्यूटचं एज्युकेशन तुम्हाला देत आहे. तर आपण म्हणतात ना, की आपण असं जस्ट नवीन आलेलो नाही. आपण मार्केटमध्ये ऑलरेडी 2016 पासून आहोत. 2016 पासून आम्ही याच्यावर काम करत आहोत स्टॉक मार्केटवर. आपण कशा प्रकारे तुम्हाला चांगल्या भाषेमध्ये सांगू शकतो त्याबद्दल. आणि त्याचमुळे आपण हा स्टार्टर कोर्स चालू केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एक बेसिक पासून माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर आपल्यापैकी कोणी फॉलो केलेलं नसेल तर आपल्या या स्टॉक्स मराठी पेजला फॉलो करा. तुम्हाला डेली अपडेट्स तुम्हाला या स्टॉक मार्केटच्या पेजवर, आपल्या स्टॉक्स मराठीच्या पेजवर पाहायला मिळतील. ओके. येस. तर आज आपला पहिला डे आहे आणि आज आपण बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट या टॉपिक बद्दल बोलणार आहोत. एकच मिनिट. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी पोल घेतला होता, त्यामध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्हाला माहित नाही नक्की स्टॉक मार्केट काय आहे, स्टॉक मार्केट कसं वर्क होतं. तर हा जो डे 1 आहे, हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण याच डे 1 मध्ये आपण बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत, जो बेस आहे, जो पाया आहे, तो आज आपण कव्हर करणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा एखाद्या गोष्टीचा पाया जर भक्कम असेल, तर तुम्ही किती मजल्याची बिल्डिंग बांधू शकता. हे आपण उदाहरणासारखं ऐकत असतो. आणि हाच जो तुमचा पाया आहे, हे तुमचा मी आज कव्हर करणार आहे. तर सुरुवात करूयात मग आपल्या आजच्या लेक्चरच्या या पहिल्या दिवसाला, की शेअर बाजारची बेसिक माहिती. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय. तर शेअर बाजार, आता तुम्ही ह्याला तुम्ही एक शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न करा. शेअर म्हणजे कंपनीचा एक भाग असतो, त्याला आपण एक हिस्सा असतो, त्याला आपण शेअर असे म्हणतो. आणि बाजार, बाजार म्हणजे मार्केट. ज्या प्रकारे आपण किराणा दुकानामध्ये जातो, एखादी वस्तू घेतो, त्याच प्रकारे आपण असं मार्केटमध्ये असं एक दुकान आहे, की ज्या दुकानामध्ये आपण कंपन्यांचे शेअर्सची देवाणघेवाण करू शकतो. काय करू शकतो? कंपन्यांच्या शेअर्सची देवाणघेवाण करू शकतो. त्याला आपण शेअर बाजार असं म्हणतो. तर हे नक्की शेअर ही कन्सेप्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर ती शेअर ही कन्सेप्ट तुम्हाला सांगण्यासाठी मला तुम्हाला एक एक्झाम्पल सांगावं लागेल. ते एक्झाम्पल हे अशा प्रकारे आहे. तर मला सगळ्यांनी एकदा याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळे ऍक्टिव्ह आहात ना? येस, ऍक्टिव्ह आहात सगळे? सगळेजण ऐकताय मला? आणि तुम्हाला काही डाऊट आला ना, तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये देखील मला विचारू शकता. येस. हा. आणि जर काही कळालं नाही तर मला बिनधास्त विचारा. मी तुम्हाला तुमचे जे क्वेरी आहे त्यानंतर नक्कीच देईल त्यामध्ये. ओके. तर हे मेन्स फॅशन नावाचं माझं दुकान आहे पुण्यामध्ये. एक एक्झाम्पल कन्सिडर करा, की पुण्यामध्ये माझं मेन्स फॅशन नावाचं एक दुकान आहे. ते दुकान ऑलरेडी एक पुण्यामध्ये दुकान आहे आणि मला हे जे माझं दुकान आहे पुण्यातलं, त्याला मला एक एक्सपान्शन करायचं असतं. मला 3 ब्रांचेसमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचंय. सातारा, सोलापूर आणि सांगली या 3 शहरांमध्ये मला माझी ही ब्रांचेस टाकायची आहेत. तर या ब्रांचेस टाकण्यासाठी मला 50 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तर अशा केसमध्ये मी काय करणार? आता पहा, मला 50 लाख रुपयांची गरज आहे. माझी ऑलरेडी एक फ्रँचायझी पुण्यामध्ये आहे आणि मला 3 फ्रँचायझी अजून टाकायच्या आहेत. आणि सध्याच्या केसमध्ये माझ्याकडे ₹1 देखील नाही. तर त्याच्यामध्ये माझा पहिला ऑप्शन असतो, तो काय असतो? पहिला ऑप्शन माझा काय असतो? तर माझा पहिला ऑप्शन असतो फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्हज. तर तुम्ही कोणताही बिझनेस घ्या, कोणताही बिझनेस घ्या. मला सांगा, तुम्हाला जर पैशाची गरज असेल तर आपल्याला पहिल्यांदा सपोर्ट कोण करतं? आपली फॅमिली किंवा आपले नातेवाईक किंवा आपले मित्रपरिवार. तर पहिल्यांदा आपल्याला फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्हज आपली मदत करतात. तर या केसमध्ये पण आपण कन्सिडर करू की 10 लाख रुपयांची मदत किंवा 10 लाख रुपये आपण आपल्या फॅमिली किंवा मित्रपरिवाराकडून गोळा केले. त्यानंतर काय झालं, आपल्याला गरज कितीची आहे? 50 लाख रुपयांची. आणि सध्या आपल्याकडे किती रुपये जमा झाले? 10 लाख रुपये. तरी आपल्याला आपल्याकडे 40 लाख रुपयांची अजून गरज आहे. बट आता आपल्याला किती 40 लाख पाहिजे, बरोबर. आता अशा केसमध्ये मला एक सांगा, की आता मी पाठीमागच्या स्लाइडला येतो. आता मला सांगा, की आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्हज कडून पैसे घेतलेले आहेत. त्यानंतरचा ऑप्शन काय असतो? दुसरा ऑप्शन काय? जर आपल्याला पैसे पाहिजे असतील आणि जर आपण ऑलरेडी आपल्या फॅमिली, फ्रेंड्स कडून पैसे घेतले असतील, तर त्यानंतरचा ऑप्शन काय असतो? लक्ष बँक. येस, एक्झॅक्टली. तर दुसरा आपला ऑप्शन असतो तो म्हणजे बँक. कारण
एकदा फॅमिली झाली दुसऱ्या आपण कोणाचे पैसे मागू शकत नाही. त्यामुळे आपण काय करतो बँकेकडे जातो. बट मला एक सांगा आता की आपल्याला 40 लाख रुपयांची गरज आहे. बट बँक तुम्हाला पूर्ण 40 लाख रुपयांचं लोन देते का? म्हणजे तुम्हाला कधी लोनची गरज पडली आणि तुम्ही बँकेकडे जाता. बट बँक तुम्हाला जेवढं लोन पाहिजे तेवढं देते का? तर हे लोन देण्याचं जे चान्सेस असतात ते कशावर डिपेंड असतं? तर हे डिपेंड असतं की तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे? तुमच्याकडे मॉर्गेज किती काय आहे ठेवायला? त्यानंतर तुमचा कॅश फ्लो काय म्हणजे इन्कमचा फ्लो काय आहे? म्हणजे जर तुम्ही महिन्याला त्यांना त्यांचा जो ईएमआय आहे तो ईएमआय पे करू शकत नसाल तर तुम्हाला लोन देतील का? नाही. तर या केसमध्ये काय झालं की आपला जे आपण बँकेकडे गेलो आणि बँकेला आपण सांगितलं की मला 40 लाख रुपयांचं लोन पाहिजे. बट या केसमध्ये बँक काय म्हणली की आम्ही तुम्हाला 20 लाख रुपयापर्यंतचं लोन देतो. तर अशा केसमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण 20 लाख रुपयांचं लोन आता आपल्याला भेटलेलं आहे. बट आता आपल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला किती रुपये लागतात? आपल्याला गरज आहे 50 लाख रुपयांची. किती? 50 लाख रुपयांची आणि आपल्याकडे आहेत किती आता? 30 लाख रुपये आपल्याकडे मॅनेज झालेत आणि आपल्याला आता 20 लाख रुपयांची अजून गरज आहे. आता मला सांगा की हे 20 लाख रुपये आपण कुठून आणू शकतो? काय काय ऑप्शन आहेत मार्केटमध्ये? अजून शेअर मार्केट हा ऑप्शन आहेच. पण अजून त्यापेक्षा शेअर मार्केट हा लास्ट ऑप्शन असतो कधी पण. त्याच्या आधी पण काहीतरी ऑप्शन असतील. सुचते का वेगळं काही? आपली फॅमिली झाली, बँक झाली. आता अजून काय ऑप्शन आहे? तुम्ही तिथं शेअर मार्केट तिसरं लिहिलंय म्हणून तुम्ही तिथं तो वाचलाय. बट त्याच्या आधी पण काहीतरी अजून असतील ना ऑप्शन्स. बरं मला एक सांगा आपल्यातले किती लोकांनी शार्क टँक हा शो बघितलाय? शहाजी भोसले सर आपण ऑलरेडी ना तो पॉइंट घेतलाय बघा पहिलाच. येस स्नेहल कुमार एक्झॅक्टली. तर आपण याच्यामध्ये क्राऊड फंडिंग किंवा एंजल इन्व्हेस्टिंग किंवा व्हेंचर इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून देखील पैसे उचलू शकतो. बरोबर? तर हा एक पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण जे मोठे-मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, आपण याच्यामध्ये एंजल इन्व्हेस्टर्सचा विचार करतो. एंजल इन्व्हेस्टर आणि व्हेंचर इन्व्हेस्टर्स. तर अशा लोकांकडून देखील पैसे उचलू शकतो. बट आता हे प्रत्येकाच्या बिझनेसनुसार ठरतं. कारण आपण जो बिझनेस करतोय तो मेन्स याचा करतोय, कपड्याचा करतोय. म्हणजे हा एकतर खूप लोकल बिझनेस आहे. आणि अशा वेळेस जर तुम्हाला त्या इन्व्हेस्टर्स कडून पैसे पाहिजे असेल, तर ते बिझनेस आयडियासाठी ते खूप हे करतात नाही का? त्यांच्यासाठी बिझनेस आयडिया खूप महत्त्वाची असायला लागते. त्यानंतर तुम्ही एक रिव्होल्युशनरी बिझनेस करताय असं त्यांना तुम्हाला शो करायला लागतं. तुमचं व्हॅल्युएशन तुम्हाला त्यांना दाखवावं लागतं. तर हा एक पार्ट आहे इन्कम पैसे रेज करण्याचा. बट मी ते तुम्हाला त्यामध्ये सांगितलं नाही. तर याच्यानंतर आपण काय करतो, की समजा आपल्याला व्हेंचर इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून जे आपलं एंजल इन्व्हेस्टिंग आणि जे व्हेंचर कॅपिटलिस्ट लोक आहेत, इन्व्हेस्टर लोक आहेत, त्यांच्याकडून आपण पैसे भेटलेच नाहीत. ₹1 पण आपल्याला त्याच्याकडून भेटला नाही. तर आपला शेवटचा ऑप्शन काय करतो, की आपली जी कंपनी आहे, त्या कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये आणायची आणि आपण लोकांकडून पैसे घ्यायचे. आता याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा, की आपण काय करतोय, आता आपल्याकडे सध्या 50 लाख रुपयांची आपल्याला गरज आहे. 30 लाख रुपयांची आपण ऑलरेडी आपली गरज भागलेली आहे. आपल्याला 20 लाख रुपये. तर आपण काय करणार? आपल्या शेअर आता आपल्या कंपनीमध्ये आता माझी ही मेन्स फॅशनची कंपनी आहे. मेन्स फॅशनच्या कंपनीमध्ये सध्या जी 100% मालकी हक्क आहे, तो कुणाचा आहे? माझा आहे. बरोबर? आत्तापर्यंत मी कुणाला काही दिलंय का? एकदा कमेंट करा मला. हा जो मालकी हक्क आहे, मी बँकेकडून 20 लाख रुपये घेतले. माझ्या मित्रपरिवाराकडून पैसे घेतले. बट त्यांना मी काही दिलं का एक्स्ट्रा? बँकेला मी ईएमआय इंटरेस्ट पे करणार. बरोबर? त्यांना माझ्या प्रॉफिट मधला हिस्सा देतोय का त्यांना? नाही. येस. तर स्टॉक मार्केटमध्ये आपण काय करतो, की आपली हिस्सेदारी असते. आपली समजा मी 100% चा मालक आहे त्या कंपनीचा. तर आपण स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपल्या लोकांकडून पैसे उचलतो, तेव्हा त्यांना आपण काय करतो, आपली हिस्सेदारी सेल करतो. काय करतो? आपली जी ओनरशिप आहे कंपनीची ती सेल करतो. म्हणजेच काय, समजा माझ्याकडे आता 100% ओनरशिप आहे आणि मला 20 लाख रुपयासाठी मी काय करतोय, 20% ओनरशिप माझी सेल करतोय. याचा अर्थ काय, जर मला पुढच्या वर्षी ₹10,000 जरी फायदा झाला, तरी मला त्यातले ₹2,000 या शेअर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर्सनी माझ्यामध्ये गुंतवले होते, त्यांना देणं भाग आहे. तर हे अशा प्रकारे आपण काय करतो, आपल्या कंपनीची हिस्सेदारी, आपल्या कंपनीची ओनरशिप त्या 20 लाख ज्यांच्याकडून आपण पैसे घेणार आहोत, त्या
20 लाखाची 20% हिस्सेदारी आपण त्यांना देतो आणि त्या बदल्यामध्ये आपण त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतो. आता मला सांगा, बँकेमध्ये आपण काय करतो की आपण ज्यांच्याकडून बँकेकडून पैसे घेतले आहेत, आपण बँकेला ईएमआय देतो, त्यामध्ये आपण इंटरेस्ट पे करतो. तसं मला सांगा, स्टॉक मार्केटमध्ये आपण एकदा पैसे घेतले इन्व्हेस्टर्स कडून, आपण त्यांना परत काय देतो रिटर्न मध्ये? त्यांना तुम्हाला कोणत्या प्रकारचा इंटरेस्ट द्यायचा का? त्यांना कोणत्या प्रकारचा ईएमआय द्यायचा का आपल्याला? नाही द्यायचा. आणि हाच एक म्हणतात ना, हा एक ऑप्शन चांगला असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसे ह्याला इन्व्हेस्टर्सला द्यायचे नसतात. त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या ह्या आपला स्टॉक मार्केटचा मार्ग निवडतात. जेव्हा त्यांच्याकडे खूप त्यांच्याकडे लोन असते, ऑलरेडी त्यांनी खूप लोन घेतलेलं असतं आणि त्यांना अजून पैशांची गरज असते. अशा वेळेस काय करतात मोठ्या कंपन्या, की बँकेकडून लोन घेण्यापेक्षा डायरेक्ट आपल्या कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करतात आणि जो आपला त्यांचे हिस्सेदारी असते, हिस्सेदारी त्यामध्ये ते सेल करत असतात. तर अशा प्रकारे शेअरची कन्सेप्ट कळली तुम्हाला. आता हे 20% काय करतोय, तर 20% मी काय करतोय, 20% माझ्याकडे जे शेअर्स आहेत, जी माझ्याकडं 20%चा मालकी हक्क आहे, तो कशाच्या फॉर्म मध्ये असतो? शेअर्स मध्ये. आणि ते 20% जे शेअर्स आहेत, ते मी या 20 लाख मी ज्यांच्याकडून घेणार आहे, त्या 20 लाख लोकांना 20 लाख रुपये ज्यांना देणार आहेत, मी त्यांना शेअर्स देणार आणि त्याच्या बदल्यामध्ये ते मला पैसे देणार. हे शेअर काय आहे? ते शेअर हे एक म्हणतात ना, डिजिटल ऍसेट आहे म्हणू शकतो आपण, नाही का? याला आपण हात लावू शकत नाही. इनटँजिबल ऍसेट आहे हे. तर हे सर्टिफिकेटच्या पहिल्या सर्टिफिकेटच्या फॉर्म मध्ये भेटायचं. आणि पहा, ते बघा मी तुम्हाला हे दाखवले बघा. हे कसं शेअर सर्टिफिकेट अशा प्रकारे शेअर सर्टिफिकेट असायचं. हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं त्यावेळेसचं सर्टिफिकेट आहे. त्याचं आय थिंक मला इयर वगैरे शोधावं लागेल. तर अशा प्रकारे हे शेअर सर्टिफिकेट असायचं. तर मला सांगा, तुम्हाला शेअरची कन्सेप्ट कळाली का? काय असतं नक्की शेअर? सगळ्यांनी कमेंट करा एकदा. येस. तर तर स्टॉक मार्केट काय आहे? तर स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे किंवा असं मार्केट आहे, की ज्या मार्केटमध्ये स्टॉक्सची सेलिंग आणि बाईंग होते. म्हणजे शेअर्सची बाईंग आणि सेलिंग होते. तो मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट. तर याच्यामध्ये शेअर काय असतो? तर शेअर हा एक हिस्सेदारी असते. त्या कंपनीचा मालकी हक्क असतो. तो आपण खरेदी करतो. येस. त्यानंतर शेअर बाजाराची सुरुवात. तर शेअर बाजाराची सुरुवात ही सगळ्यात पहिल्यांदा 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा जो एक स्टॉक एक्सचेंज आहे तो सुरुवात झाला आणि त्यानंतर 1992 मध्ये म्हणजे अराउंड 100 इयर्स चा गॅप आहे. 100 वर्षानंतर ना आपल्या एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली आहे. तर जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 मध्ये ज्यावेळेस हे सुरुवात झालं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं, की तुम्हाला अशा प्रकारे सर्टिफिकेट भेटायचे शेअरचे. पण जसं-जसं आता हे 1992 नंतरचा काळ आला, त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशन आलं. त्यानंतर नाही का आपला जो इंडिया आहे, तो ग्लोबल ट्रेडमध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करू लागला. आणि त्यानंतर ना सोबत इंडस्ट्रियलायझेशन आणि डिजिटलायझेशन जे कॉम्प्युटर एज म्हणतो आपण, टेक्नॉलॉजी एज म्हणतो, ते ह्या काळामध्ये आलं. 1992 नंतरच्या काळामध्ये. मग या काळामध्ये जे सिस्टम्स आहेत सगळे सगळे कम्प्युटराइज झाले. पहिल्यांदा तुम्हाला शेअरला एखादा बाय करायचं असेल, तर तुम्हाला ते तुम्हाला माहिती असेल की ह्याच्या झाडाखाली बसून ते ही करायचे, बोली लावायची, की किती म्हणतात ना ₹10 ला 1, ₹20 ला 1, ₹30 ला 1 अशी बोली लागायची आणि त्या बोलीमध्ये जो जिंकायचा, त्याला त्या कंपनीचा शेअर भेटायचा. तर अशा प्रकारे पहिला बोली सिस्टम होती आणि त्यानंतर ना आता तुम्ही इथे कॉम्प्युटराइज ऑनलाईन तुमच्या मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्ही त्या शेअरला बाय किंवा सेल करू शकता. तर हे एनएससी आणि बीएससी काय आहेत? हे स्टॉक एक्सचेंज आहेत. तर ही 2 दुकानं आहेत, ज्या 2 दुकानाच्या माध्यमातून तुम्ही शेअरला बाय किंवा सेल करू शकता. क्लिअर? आता आता पाहूयात, की आपण शेअर बाजारच का? म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण का आलं पाहिजे? तर मी असे 5 पॉइंट असे घेतलेले आहेत. तर ते 5 पॉइंट काय आहेत ते आपण पाहूयात. त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे जास्त रिटर्न्स. जास्त रिटर्न्स म्हणजे काय? तर आता मला सांगा, नॉर्मली जर तुम्ही एफ-डी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला एफ-डीला 6-7% मॅक्स बरं का. मी तुम्हाला 6-7% मॅक्स रिटर्न भेटतात. ते पण टॅक्सेबल असतात. जर त्यावर टॅक्स लागला तर तुम्हाला तो 5 ते 5.5% भेटतात अॅन्युअलाइज. येस. बट तेच जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला एक वर्षाला आपण जर आपला निफ्टी 50 जो इंडेक्स आहे, या शेअर मार्केटचा जो मेन इंडेक्स आहे, त्याचा जर तुम्ही एव्हरेज लास्ट 20 इयर्सचा रिटर्न पाहिला, तर तो 14% आहे. किती? 14%चा. तर मला सांगा, 14% इंटरेस्ट रेट जास्त का 7% जास्त?
किंवा 5.5% जास्त. येस, 14%. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला हायएस्ट रिटर्न भेटतात. त्यामुळे आपण स्टॉक मार्केटमध्ये आलं पाहिजे. दुसरं रिझन म्हणजे काय, की अर्थव्यवस्थेला मदत. याचा अर्थ काय, की आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकून काय करतोय, आपल्या इकॉनॉमीला मदत करत आहोत. आता हे कशा प्रकारे करतो मी तुम्हाला सांगतो, की नॉर्मली तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता, बरोबर? तुम्ही कंपनीचा शेअर खरेदी करताय म्हणजे तुमचा पैसा कुठे जातो? कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी जातो. कंपनी डेव्हलपमेंट काय करते? कंपनी एखाद्या फॅक्टरी टाकेल किंवा नवीन एखादं सॉफ्टवेअर खरेदी करेल. त्याच्यामुळे काय होणार? त्याच्यामुळे कंपनीचा जो सेल्स आहे तो वाढणार. कंपनीचा सेल्स वाढला, याच्यामुळे काय होतं? आपलं जे जीडीपी आहे, आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, आपलं जीडीपी वाढते आणि एकदा आपली जीडीपी वाढली की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडतो, बरोबर? त्यामुळे आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून एक आपल्या अर्थव्यवस्थेला, आपल्या इकॉनॉमीला मदत देखील करत आहोत. त्यानंतर तिसरं म्हणजे महागाई. आता महागाई म्हणजे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन तुम्हाला माहिती काय असतं? इन्फ्लेशन माहिती का काय असतं? महागाई काय असते? कमेंट करा तुम्हाला माहित असेल इन्फ्लेशन तर. ज्यांना माहिती आहे त्यांनी येस करा. ज्यांना नाही माहिती त्यांनी नो करा. जेणेकरून मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. एक्झॅक्टली नाही. ओके. तर इन्फ्लेशन म्हणजे काय, की इन्फ्लेशन म्हणजे मागच्या वर्षी ज्या वस्तूंच्या किमती होत्या, या वर्षी तुम्ही जर पाहायला गेल्या, तर त्याच किमतीमध्ये तुम्हाला वाढ पाहायला मिळते. आता जर तुम्ही सध्याच्या कंडिशनला ऑइलचं म्हणजे आपलं जे खाद्यतेल आहे, त्या खाद्यतेलाच्या जर किमती पाहिल्या, तर ह्या कंटिन्युअसली वाढत आहेत. म्हणजे लास्ट इयरला आपण जर याच्यामध्ये एक पाहायला गेलो, तर सुरुवातीला एक ₹100 ला ह्याची 1 लिटरची तुम्हाला ते सनफ्लॉवर ऑइलचं पॅकेट भेटायचं. बट तेच पॅकेट तुम्हाला ₹180-190 भेटतंय. तरी काय झालं? प्राइसमध्ये मूव्हमेंट झाली. प्राइस वाढली. हिलाच आपण महागाई असं म्हणतो. तर मागच्या वर्षी ज्या वस्तू ₹100 मध्ये भेटत होत्या, त्याच वस्तू आता ₹100 मध्ये भेटतात का? नाही भेटत. येस. त्यालाच आपण म्हणतो महागाई. तर महागाई म्हणजे काय? की एखाद्या वस्तूची किंमत वाढते किंवा आता एखाद्या वस्तूची किंमत वाढते याचा अर्थ काय? की आपल्या पैशाची जी किंमत आहे ती कमी होते. मला सांगा, मागच्या वर्षी ₹100 मध्ये तुम्हाला आता जर तुम्ही भाजी खरेदी करायला इथं बघा मी एक्झाम्पल ॲड केलंय, की ₹100 मध्ये पहिल्यांदा आपल्याला किती आठवड्याचा बाजार भरायचा पूर्ण. म्हणजे एका आठवड्यामध्ये आपण जेवढं लागतं तेवढं आपण घेऊ शकत होतो. बट जर तुम्ही आता विचार केला ना 2 दिवसाचा फक्त भाजीपाला आपल्याला ₹100 मध्ये होतो. बरोबर आहे का? येस. तर हे जे पैशाची व्हॅल्यू आपल्या कमी झालेली आहे, म्हणजेच काय आपल्याला आता जास्त पैसे द्यावे लागतात सेम प्रॉडक्ट घेण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो इन्फ्लेशन म्हणजेच आपण त्याला म्हणतो महागाई. तर आपला महागाई दर किती आहे माहिती आहे कोणाला? इन्फ्लेशन रेट किती आहे सध्याचा? बरं, एकच मिनिट हां. तर 6.95 मी लास्ट आय थिंक टाईम ऐकला होता. तरी आपण एकदा चेक करूयात. हे पहा 6.95% म्हणजे 7% आपला हा वार्षिक महागाई दर आहे. म्हणजेच आज जी वस्तू तुम्हाला ₹100 ला भेटते, त्याच वस्तूसाठी तुम्हाला उद्या म्हणजे पुढच्या वर्षी जर त्याला तुम्हाला खरेदी करायचं आहे, तर तुम्हाला ₹107 पे करावे लागतात. म्हणजे ₹7 एक्स्ट्रा पे करावे लागतात. हे झालं इन्फ्लेशन. तर मग मला सांगा, जर तुम्ही ₹10,000 ची एफ-डी केली आणि त्या एफ-डीवर तुम्हाला 6% चा रिटर्न भेटत असेल आणि तर नेक्स्ट इयरला तुमची जी पैशाची व्हॅल्यू आहे ती कमीच होते ना. जर तुम्हाला तुम्हाला जो इंटरेस्ट रेट आहे, जर 7% पेक्षा जास्त असेल, तर तुमच्या पैशाची व्हॅल्यू आहे तशी राहणार ना. त्यामुळे आपल्याला जर इन्फ्लेशनला बीट करायचं असेल, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि त्यामुळे आपण स्टॉक मार्केटमध्ये आलं पाहिजे. क्लिअर? महागाई काय असते कळालं सगळ्यांना? दुसरा पॉइंट एकच मिनिट हां फक्त. याच्यामध्ये डाऊट आहे का कोणाला काय?
एकच मिनिट हा. येस लक्ष सर, हाय रिटर्न्स म्हणजे आपण एक मिनिट तुम्हाला मी रिपीट करतो परत. येस, तर हाय रिटर्न्सचा अर्थ काय की नॉर्मली बघा तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याकडे ऑप्शन काय काय आपल्याकडे गोल्ड आहे, म्हणजे आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, रिअल एस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्यानंतर एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि आपला मेजर पार्ट हा आपला एफडी मध्ये असतो नाही का, एफडी किंवा पीपीएफ झालं किंवा जर तुम्ही पॉलिसीज पाहिला तर आपण मेजरली आपलं इन्व्हेस्टमेंट कुठे असतं, या तीन ठिकाणी असतं बरोबर. गोल्ड, एक तर रिअल एस्टेट, नाहीतर आपला एफडी. तर या तिन्हीचं तुम्ही कम्पॅरिझन केलं ना, तुम्हाला सगळ्यात आता एफडी मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तुम्हाला 6% रिटर्न भेटतो, गोल्ड मध्ये पाहायला गेलं 3 ते 4% रिटर्न भेटतो, रिअल एस्टेटमध्ये पण तुम्हाला 3 ते 4% तुम्हाला अॅन्युअल इन्क्रिमेंट भेटते पाहायला. जर एखाद्या ठिकाणी जागा चांगली असेल किंवा एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी चांगली असेल तर तुम्हाला अॅन्युअल इन्क्रिमेंट चांगल्या प्रकारे तिथे भेटते. पण जर तुम्ही स्टॉक मार्केटला जर कम्पेअर केलं की तुम्हाला एका वर्षामध्ये किती किती रिटर्न भेटतो, तर याची जी हायेस्ट पॉसिबिलिटी आहे ती 14% आहे. म्हणजे सॉरी, मिनिमम पॉसिबिलिटी 14% आहे. 14% आतापर्यंत मागील 20 वर्षामध्ये रिटर्न भेटत आहे जर इन्व्हेस्टर्सला. तर मग बाकीच्या इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शन पैकी स्टॉक मार्केट हे बेटर आहे ना. स्टॉक मार्केटमध्ये जे रिटर्न भेटतात ते बाकीच्यांपेक्षा जास्तच आहेत. त्यामुळे आपण इथे टाकलाय हाय रिटर्न्स. येस. त्यानंतर आपला चौथा पॉईंट आहे तो म्हणजे कमीत कमी गुंतवणूक. याचा अर्थ काय की स्टॉक मार्केटमध्ये आपलं जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही ॲज लो ॲज ₹100 किंवा ₹10 पासून आपण स्टार्ट करू शकता. पण तेच जर तुम्हाला सोनं घ्यायचं म्हणजे आपल्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कमीत कमी ते 1 ग्रॅम 2 ग्रॅम तरी घ्यावे लागतील ना. त्यामध्ये आपला अमाऊंट वाढतो. तर तुम्ही जर 1 तोळा जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला ₹50,000 ₹40,000 ते ₹50,000 पर्यंत अमाऊंट लागते. जर तुम्हाला एफडी करायचे तर तुम्ही 1,000-2,000 एफडी करू शकता का? नाही करू शकत. आपल्याला ऍटलीस्ट 10,000 20,000 1,00,000 एफडी करावी लागते. किंवा रिअल एस्टेटमध्ये पहा, तर तुम्हाला जागा घ्यायची नाही एखाद्या ठिकाणी जागा घ्यायची. त्या जागेला पण तुम्हाला एक 5,00,000 10,00,000 ₹20,00,000 द्यावे लागतात. बट तेच जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येता तेव्हा तुम्ही ₹100 पासून पण स्टार्ट करू शकता. त्यामुळे हा एक बेनिफिट आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा. म्हणजेच काय की समजा तुम्ही जर स्टार्ट केलंय, आता आपण एखादा समजा मी स्टुडंट आहे आणि मी समजा स्टार्ट केलं माझ्या करिअरला, तर या केसमध्ये देखील मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याचा फायदा मला लॉंग टर्म मध्ये होऊ शकतो. तर हे मी लवकरात लवकर का स्टार्ट केलं पाहिजे ना, तर हे मी तुम्हाला डे 3 मध्ये सांगेल की कंपाऊंडिंग कसं वर्क होतं आणि आपण कमी वयामध्ये चालू केलं त्याचा काय फायदा असतो. तर हे मी तुम्हाला डे 3 ला एकदा परत एकदा एक्सप्लेन करेन. त्यानंतर 5वा म्हणजे संपत्ती. आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्यापैकी जे वर्ल्डचे जे टॉप रिचेस्ट लोक आहेत त्यांची प्रॉपर्टी जी कशामध्ये आहेत, ही मोस्टली त्यांची शेअर्समध्ये आहेत. आता पहिल्यासारखे लोक आता कॅशमध्ये पैसे ठेवत नाहीत. ते लोक काय करतात, आपली इन्व्हेस्टमेंट ही शेअर्समध्ये ठेवतात. ना की एफ-डी मध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्समध्ये. एक सगळ्यात इन्व्हेस्टमेंटचे बेस्ट ऑप्शन कोणते सर्वात रिच लोकांचे? एक तर रिअल इस्टेट आणि दुसरा म्हणजे आपला शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, चांगल्या शेअर्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्ही एक लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करू शकता. क्लिअर? तर हे 5 पॉइंट तुम्हाला सर्वांना कळाले? येस. आता हा एक बघा, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट हा 5वा पॉइंट आहे याच्यामध्ये आपल्यामध्ये. तर मी तुम्हाला आपलं जे मेन्स फॅशनचं एक्झाम्पल सांगितलं होतं, की आपण आपले जे मेन्स पुण्याचं दुकान होतं आपलं त्याला एक्सपान्शन करत होतं आणि त्यासाठी आपल्याला ₹50,00,000 गरज होती. तर या केसमध्ये ज्यावेळेस एखादी कंपनी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये लोकांकडून पैसे उचलते आणि लोकांना शेअर्स देते, ही जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतो आपण? आय-पी-ओ. काय म्हणतो? आय-पी-ओ. याला आपण प्रायमरी मार्केट असं म्हणतो. काय म्हणतो? प्रायमरी मार्केट. तर आय-पी-ओ तुम्हाला माहित असेल आय-पी-ओ काय आहे? आता एल-आय-सीचा आय-पी-ओ होतो. सगळ्यात माहिती आहे एल-आय-सी काय? एल-आय-सीचा आय-पी-ओ. असं कोण आहे का ज्याला एल-आय-सीच्या आय-पी-ओ बद्दल माहित नाहीये? येस. तर एल-आय-सीचा जसं आय-पी-ओ होते म्हणजेच काय पहिल्यांदा एल-आय-सी कंपनी आहे ती काय करते त्यांच्या कंपनीतले जे काही शेअर्स आहेत, ते शेअर्स विकणार आहेत आणि ते विकून एक पैसा तयार करणार आहे, पैसे उभे करणार आहेत. तर हा जो पैसा आहे मेन म्हणजे गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्यामुळे हा पैसा गव्हर्नमेंटला जाणार आहे. तर अशा प्रकारे प्रायमरी मार्केट म्हणजे काय, की ज्यावेळेस पहिल्यांदा एखादी कंपनी
स्टॉक मार्केटमध्ये येते आणि पैसे उचलते, त्याला आपण प्रायमरी मार्केट असं म्हणतो. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय, की तुम्ही जे सध्या ऑनलाईन शेअरला बाय आणि सेल करू शकता. म्हणजे एकदा का कंपनी आयपीओच्या माध्यमातून मार्केटमध्ये आली की त्यानंतर ती सेकंडरी मार्केटमध्ये. मग सेकंडरी मार्केटमध्ये कुठली शक्ती, आपलं जे बीएससी आणि एनएससी, हे मी तुम्हाला मग दोन स्टॉक एक्सचेंज सांगितले, या दोन दुकानामध्ये तुम्ही त्याचे शेअर खरेदी करू शकता. येस. तर आयपीओ ची प्रोसेस कोणाला माहिती मला सांगा एकदा. आपल्यामध्ये आहे का कोणाला आयडिया? ओके. तर समजा आता मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या हे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये सांगितलं की मला 20 लाख रुपयांची गरज होती, मी स्टॉक मार्केटमध्ये पैसा उचलला. बट हे एवढं सोपं आहे का? ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की मला 20 लाख रुपयांची गरज आहे, मी लगेच शेअर मार्केटला हे केलं आणि मला लगेच लोकांकडून 20 लाख रुपये घेतले. पण हे जेवढं तुम्हाला मी सांगितलं तेवढं सोपं नाहीये. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, आपली जी गव्हर्नमेंटची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे सेबी. सेबी म्हणजे काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ही एक रेग्युलेटर आहे आपल्या इंडियन स्टॉक मार्केटचं, इक्विटी मार्केटचा. तर ह्या संस्थेला आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा सांगायला लागतं की आम्हाला एवढ्या एवढ्या पैशांची पैसे उचलायचे आहेत. त्यानंतर आमची कंपनीची प्रॉफिटेबिलिटी अशी अशी आहे. तर एवढे जेव्हा तुम्ही त्या कंपनीला सेबीला सांगता की आम्हाला पैसे उचलायचे आहेत, त्यानंतर आम्हाला स्टॉक मार्केटमध्ये फंडिंग पाहिजे, अशा वेळेस ते तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करते. तुमच्या कंपनी कशी आहे, त्या कंपनीने प्रॉफिटेबल आहे की नाही, या सर्व गोष्टी कंपनी चेक करते ती सेबी. आणि सेबीने एकदा सगळं काही चेक केलं आणि त्यांना एकदा सगळं बरोबर वाटलं, त्यानंतर तुम्हाला भेटतं अप्रुव्हल. एकदा का तुम्हाला अप्रुव्हल भेटलं की मग तुम्ही तुमचा कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये आणू शकता. तर आता ज्यावेळेस तुम्ही आयपीओ मार्केटमध्ये आणता, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एक डेट्स ठरवावे लागतात. एक 4 ते 5 दिवसाचे डेट्स असतात. त्या तारखेमध्ये तुम्ही लोकांना सांगू शकता की तुम्ही आमच्या आयपीओला अर्ज करू शकता. तुम्ही आमच्या आयपीओला अप्लाय करू शकता. नॉर्मली तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पाहायला गेला की तुम्ही नॉर्मली तुमच्या मोबाईलच्या ॲपमधून बायिंग सेलिंग करू शकता. बट आयपीओ मध्ये जे काही शेअर्स असतात, त्यांना तुम्हाला अप्लाय करण्यासाठी एक सेपरेट बँकेच्या माध्यमातून तुम्हाला अप्लाय करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुमचं आता सध्या आपले जे ब्रोकर्स आहेत, आपले डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आहेत, त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही अप्लाय करू शकता. एक 15,000 रुपयापर्यंतचे मिनिमम अमाउंट तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. हे आयपीओ मध्येच फक्त पॉसिबल आहे. तुम्हाला जर नॉर्मली एखादा शेअर घ्यायचा असेल मार्केटमध्ये, तुम्ही एक शेअर पण घेऊ शकता. बट आयपीओ मध्ये तुम्हाला मिनिमम 15,000 रुपयाचे शेअर्स घ्यावे लागतात. मॅन्डेटरी आहे, ते कंपल्सरी तुम्हाला घ्यावेच लागतील. तर आणि तरच तुम्ही आयपीओला अप्लाय करू शकता. तर हे अशा प्रकारे आयपीओ ची प्रोसेस आहे. तर आयपीओ साठी एक लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा, की तुम्हाला सेबीचं अप्रूव्हल लागतं. कोणाचं अप्रूव्हल लागतं? सेबीचं. आणि सेबी हे कोण आहे? आता मी सांगितलं तुम्हाला, कोण आहे सेबी? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला, सेबी कोण आहे? सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, काय काम करतंय? येस, एक्झॅक्टली. रेग्युलेटरी बोर्ड आहे. तर हे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात, जे काही बाईंग सेलिंग होतं, त्या सगळ्यांवर एक रेग्युलेट करण्याचं काम हे आपलं सेबी करतं. येस. तर प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट पाहिलं सर्वांना. येस, स्नेहल कुमार सर, एलिजिबिलिटी पण चेक करतो ते. आणि हे म्हणजे रेग्युलेटर आहे ओव्हरऑल सगळ्या मार्केटचा आपल्या. मी हे पॉईंट तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. हा, ही एक लक्षात घ्या. आता तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करायचे, तर एक तुम्हाला नेसेसरी तुमच्याकडे अकाउंट असणं महत्वाचं आहे. तर ते अकाउंट कोणते तुम्हाला सांगतो. सेविंग अकाउंट जे आपल्या सगळ्यांकडे असतं, दुसरं ट्रेडिंग अकाउंट जे आपण आपल्याला ओपन करायचं, आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट, हे दोन अकाउंट आपल्याला एक्स्ट्रा तयार करावे लागतात किंवा बनवून घ्यावे लागतात. तर सेव्हिंग अकाउंट आपल्या सगळ्यांकडे आहे, बरोबर. हे सेव्हिंग अकाउंट आपल्या सगळ्यांकडे आहे. ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट हे जे दोन अकाउंट असतात, तर हे आपल्याला मेन शेअर मार्केटसाठी लागतात. तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय करतो आपण, ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण शेअरची खरेदी विक्री करतो. आणि डीमॅट अकाउंट हे काय आहे, तर डीमॅट म्हणजेच काय, डिमटेरियलाइज अकाउंट, म्हणजेच तुमचे जे काही शेअर्स आहेत, मी तुम्हाला मग अशी शेअर सर्टिफिकेट दाखवलं, बरोबर. आता तुम्हाला शेअर सर्टिफिकेट भेटतं का? नाही भेटत. तर गव्हर्नमेंटची एक दोन कंपन्या आहेत, सीडीएसएल आणि एनएसडीएल. या दोन कंपन्या काय करतात, तुमचे जे शेअरचे सर्टिफिकेट असतात ते
डिजिटली स्टोअर करतात, त्याला आपण म्हणतो डीमॅट अकाउंट. येस. तर सेव्हिंग अकाउंट मध्ये आपले पैसे असतात. आपण सेव्हिंग अकाउंट मध्ये काय करतो, आपले पैसे टाकतो ट्रेडिंग अकाउंट मध्ये. ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुम्ही काय करता, त्या शेअरला बाय करता, आणि एकदा का शेअर बाय झाला तुम्हाला त्या शेअरचं सर्टिफिकेट तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये दिसतं. तर अशा प्रकारे तुमच्याकडे 3 अकाउंट असणे कंपल्सरी आहे. तर मला सांगा, आपल्याकडे किती लोक आहेत ज्यांचं ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट हे दोन्ही आहे? सेव्हिंग अकाउंट तर ऑलरेडी तुमच्याकडे सगळ्यांकडे असेलच. ओके, स्नेहल कुमार सरांकडे आहे. ओके, श्रुती मॅमचं आणि मधुमती मॅमचं नाहीये. येस, ओके. तर बाकी सगळ्यांचं आहे. तर ज्यांचं डीमॅट अकाउंट आहे त्यांच्यासाठी मी लिंक शेअर करेल तुम्हाला डीमॅट अकाउंट साठीची. तर त्या लिंकवर ओपन करून, लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स, हा तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो. तर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी एक तुमचं आधार कार्ड, जे तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलं पाहिजे, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आणि तुमचे बँक डिटेल्स, या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता. येस. आता आता ह्या कन्सेप्ट लक्षात घ्या की स्टॉक मार्केटमधील संकल्पना. त्याच्यामध्ये बघा, बाय म्हणजे काय, त्यात आपण काय करतो, एखाद्या शेअरला बाय करतो, याचा अर्थ काय की आपण त्या शेअरला बाय करणार आणि तुम्ही त्याला सेल कधी करणार, ज्या त्या शेअरची प्राइस वाढल्यानंतर, बरोबर. तर संकल्पना म्हणजे कन्सेप्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. बाय म्हणजे बुलिश. बुलिश याचा अर्थ काय की जेव्हा एखाद्या शेअरची प्राइस 10 रुपयापासून एखादा शेअर 11 रुपये 12 रुपयापर्यंत जातो, म्हणजेच काय त्या शेअरची प्राइस वाढते. तर ही जी काही शेअरची प्राइस वाढते त्याला आपण काय म्हणतो, त्या शेअर हा बुलिश आहे. तर बाय आणि बुलिश या दोन गोष्टी एकच आहेत. आपण एखाद्या स्टॉकवर बुलिश आहे याचा अर्थ काय आहे, आपण त्या स्टॉकला कमी प्राइसला बाय करणार आणि हाय प्राइसला सेल करणार. दुसरं सेल. सेल म्हणजे काय, बेरिश. सेल म्हणजे काय की आपण एखादा स्टॉक कधी सेल करतो, ज्यावेळेस तो स्टॉक खाली पडत असतो, बरोबर. तर बेअरिश म्हणजे काय की जेव्हा एखादा स्टॉकची प्राइस एक सर्टन अमाऊंट पासून जर ती खाली पडत असेल तर त्याला आपण बेअरिश आहे असं म्हणू शकतो. तर अशावेळेस आपण स्टॉक मार्केटला मार्केट बेअरिश आहे किंवा स्टॉक बेअरिश आहे असं देखील म्हणतो. त्यानंतर टायमिंग ऑफ स्टॉक मार्केट. आपलं जे भारतातील स्टॉक मार्केट आहे त्या स्टॉक मार्केटचं जे टायमिंग आहे ते सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत आहे. सकाळी 9:15 वाजता मार्केट चालू होतं आणि दुपारी 3:30 वाजता मार्केट बंद होतं. तर या टाइम मध्ये तुम्ही त्या शेअरमध्ये बायिंग आणि सेलिंग करू शकता. त्यानंतर अजून एक इथं एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. तर मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय की आपल्या शेअर मार्केटमध्ये 5,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. किती? 5,000 पेक्षा जास्त कंपन्या आपल्या शेअर मार्केटमध्ये आहेत. तर ह्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या आता प्रत्येक कंपनी ही म्हणतात ना एकमेकांपेक्षा वरचढ असतात. तर तुम्हाला कसं कळणार की कोणती कंपनी किती मोठी आहे? तर हे किती मोठी कंपनी आहे हे तुम्हाला या मार्केट कॅपिटलायझेशन वरून कळतं. तर या मार्केट कॅपिटलायझेशन जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजे शेअर प्राइस गुणिले टोटल नंबर ऑफ शेअर्स. म्हणजेच एका शेअरची किंमत गुणिले टोटल नंबर ऑफ शेअर्स. मार्केटमध्ये जेवढे काही शेअर्स आहेत त्याला आपण एका शेअरच्या किंमतीने गुणाकार करा आणि ती अमाऊंट जी होती त्याला आपण म्हणतो मार्केट कॅपिटलायझेशन. त्यानंतर मग 5वा पॉईंट आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ कंपनी. आता मी तुम्हाला सांगितलं की मार्केट कॅपिटलायझेशन वरून आपण ठरवू शकतो कोणती कंपनी छोटी आहे, कोणती कंपनी मोठी आहे, किंवा कोणती कंपनी साधी आहे ना, मिडल क्लास किंवा मिडल साईज कंपनी आहे. तर हे आपण मार्केट कॅपिटलायझेशन ओळखू शकतो. पण तेच याच्यामध्ये पण एक काही प्रकार पडले, काही टाइप्स पडले आहेत कंपन्यांचे. तर त्या टाइप्स मध्ये 3 टाइप्स पडतात. एक पहिला आहे स्मॉल कॅप स्टॉक्स, म्हणजे स्मॉल कॅपिटल कंपनीज. दुसरा मिड कॅप स्टॉक्स म्हणजे मिड कॅपिटल कंपनीज. आणि तिसरा म्हणजे लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे लार्ज कॅपिटल कंपनीज. तर हे काय आहे, तर स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय की ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल हे 5,000 करोड पर्यंत आहे, म्हणजेच 1 करोड पासून ते 5,000 करोड पर्यंत ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल आहे त्या कंपन्यांना आपण स्मॉल कॅप स्टॉक्स असे म्हणतो. त्यानंतर मग 5,000 करोड ते 20,000 करोड पर्यंतच्या कंपन्या आहेत त्याला आपण मिड कॅप स्टॉक्स असे म्हणतो. आणि ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल हे 20,000 करोड ते पुढे किती कमी आहेत, आता आपल्या हायेस्ट जी कंपनी आहे. तर मला सांगा, आपली जे शेअर मार्केट मधली सगळ्यात टॉपची कंपनी कोणती आहे, माहिती आहे तुम्हाला? टॉपची कंपनी कोणती आहे आपल्या शेअर मार्केट मधली?
ओके. तर आपल्या भारतामध्ये जी सगळ्यात टॉपची कंपनी आहे ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. आपली मुकेश अंबानींची कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. तर ही जी रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी आहे, या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट एक्झाम्पल. एक वेबसाईट आहे इथे मी त्या कंपनीचं नाव टाकतो, रिलायन्स इंडस्ट्रीज. तर हे पहा, 18,88,027 रुपये हे या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. म्हणजे 18 लाख करोड हे या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. तर ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे? 18 लाख करोड. येस. तर मी तुम्हाला सांगितलं की 3 कंपन्यांचे प्रकार पडतात. ते पण आपण एक काम करूयात. दिसतं सर्वांना? येस. तर कंपन्यांचे 3 प्रकार पडतात. तर त्यातले पहिले स्मॉल कॅप स्टॉक्स. म्हणजे काय? ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल हे 5,000 करोड पर्यंत आहे. किती? 5,000 करोड पर्यंत. त्या झाल्या स्मॉल कॅप स्टॉक्स. त्यानंतर ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल हे 5,000 ते 20,000 करोड पर्यंत आहे. किती? 20,000 करोड पर्यंत. त्या झाल्या मिड कॅप स्टॉक्स. आणि ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल हे 20,000 करोड पेक्षा जास्त असेल, 20,000 करोड टू अनलिमिटेड नाही का? किती पण असू द्या, तर त्या झाला लार्ज कॅप स्टॉक. येस. तर आता जी आपण कंपनी पाहिली रिलायन्स इंडस्ट्रीज, तर रिलायन्स इंडस्ट्रीज कोणत्या प्रकारामध्ये सांगा तुम्हीच? रिलायन्स इंडस्ट्रीजचा जो स्टॉक आहे तो कोणत्या प्रकारच्या शेअर्स मध्ये मोडतो? येस, एक्झॅक्टली बरोबर. तर आता आपण अजून एखादा स्टॉक पाहूया, समजा येस बँक पाहूया. याचं मार्केट कॅपिटल किती? आपण लार्ज कॅप मध्ये येतो. छोटी कंपनी, छोटी चाळीस. हे पहा, ही कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे बघा, 9,199. तर हे कोणत्या प्रकारामध्ये येते? श्रुती मॅम, मिड कॅप मध्ये येते, मिड कॅप. कारण हे किती आहे, 5,000 करोड ते 20,000 करोडच्या मध्ये आहे. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, मिड कॅप स्टॉक्स असं म्हणतो. येस. त्यानंतर अजून एक स्मॉल कॅपची कंपनी मला शोधावी लागेल बरं का, कारण त्याच्यामध्ये ओके. तर हे बघा, हिनूपूर रिसायकलर्स लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे? 500 करोड. तर ही कोणत्या प्रकारामध्ये येणार?
येस, म्हणजे तुम्हाला काय आलं की कंपन्यांना आयडेंटिफाय कसं करायचं. आता याचा अर्थ समजून घ्या की स्मॉल स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय, तुमच्या छोट्या कंपन्या आहेत. मिड कॅप म्हणजे ज्या मिड साईज कंपन्या आहेत. आणि लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे काय, की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आता आपल्याला बघा एचडीएफसी आहे, एचडीएफसी बँक आहे. या कंपन्या तुम्हाला माहिती आहेत. आता आपण जी कंपनी पाहिली, मला सांगा तुम्हाला या कंपनीबद्दल माहिती आहे का काय? नुपुर रिसायकलर्स लिमिटेड, तुम्ही कधी ऐकलं का या कंपनीबद्दल? नाही ऐकलेलं. कारण ह्या छोट्या कंपन्या आहेत. ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कधी पण लार्ज कॅपमध्ये मोडतात. त्यामुळे त्या कंपन्यांबद्दल आपल्याला माहित असतं. ते मोठे-मोठे ब्रँड्स असतात. येस. तर एचडीएफसी, रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस या सगळ्या कंपन्या आहेत. ह्या सगळ्या लार्ज कॅप कंपन्या आहेत. मिड साइज कंपन्या आणि स्मॉल कॅप कंपन्या. अशा 3 कंपन्यांचे प्रकार पडतात. तर हे प्रकार कशावरून पडतात? तर कंपनीच्या मार्केट कॅपिटलवरून पडतात. म्हणजे कंपनी किती मोठी आहे त्याच्यावरून त्या कंपन्यांचे ते प्रकार पडतात. क्लिअर? मधुमती मॅम, नो, तुम्ही कळालं नाही का तुम्हाला? एकदा काय कळालं ते सांगू शकता का? ओके, ओके, ओके. श्रुती मॅम, नक्की तुम्हाला काय कळालं ते ते सांगा. मी तरी बघा तुम्हाला सांगतो, की मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? की कंपनी किती मोठी आहे, ते आपण ठरवतो कशावरून? त्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या फॉर्म्युलावरून. हे कुठे गेलं ते मार्केट कॅपिटलायझेशन? हां. इथे आपण 3 प्रकार पाडले कंपन्यांचे, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. येस. तर आता हे बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, की एक ₹10 एक नोट आहे, ₹50 नोट आहे, ₹20 नोट आहे आणि ₹100 नोट आहे. त्या छोट्या नोट आहेत. किती छोट्या नोट आहेत त्या. यांच्या जर तुम्ही जास्त नोटा असल्या तरी पण यांची व्हॅल्यू कमीच भरते, बरोबर? आपण इथे याला काय म्हणू शकतो, स्मॉल कॅप स्टॉक म्हणू शकतो किंवा स्मॉल नोटा, बरोबर, छोट्या नोटा. त्यानंतर आपण 500 ची नोट पाहिली. हे आपण एक मिड साइज नोट पाहिली आणि एक 2000 ची नोट पाहिली. ही काय झाली? मोठी नोट झाली. तर आपण अशा प्रकारे या कंपनीमध्ये देखील हे करू शकतो, की ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल हे कमी आहे, जे 5,000 करोड पर्यंत आहे, त्या स्मॉल कॅपिटल स्टॉक्स झालं. त्यांचं भांडवल हे स्मॉल कॅपिटल आहे, छोटंसं भांडवल आहे. ते झालं स्मॉल कॅप स्टॉक्स. नंतर मिड कॅप म्हणजे काय? ज्यांच्या कंपन्यांचं भाग भांडवल हे 5,000 करोड ते 20,000 करोड पर्यंत आहे. ते झालं मिड कॅप स्टॉक्स. आणि ज्या कंपन्यांचं भाग भांडवल हे 20,000 करोड पेक्षा जास्त आहे, ते झालं लार्ज कॅप स्टॉक्स. कळालं तुम्हाला? तर ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स, एचडीएफसी, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व, तर त्या गोष्टी आपण या लार्ज कॅप मध्ये आपल्याला या कंपन्या पाहायला मिळतात. येस. तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे फायदे, तर हे 10 फायदे आहेत. तर हे 10 फायदे तुम्हाला सांगतो. यातले काही काही फायदे आपण इग्नोर पण करू शकतो. म्हणजे तुम्हाला जसं जसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येताल, जसं जसं तुम्ही नवीन गोष्टी शिकताल ना, त्यावेळेस तुम्हाला कळतील. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्यामध्ये प्रयत्न करतो. येस. तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे. यातला पहिला फायदा आहे तो म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन. आता याला वर्ड बाय वर्ड घ्या ना, तर तुम्ही म्हणतात ना, शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न करा. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. तुम्ही जे पैसे लावता ते पैसे. ते झाले कॅपिटल. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? की वाढवणे. ॲप्रिसिएशन म्हणजे वाढवणे. डेप्रिसिएशन म्हणजे कमी होणे. आता जे कॉमर्स बॅकग्राऊंडचं आहे त्यांना माहीत असेल, की ॲप्रिसिएशन म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये वाढ होते आणि डेप्रिसिएशन म्हणजे आपण त्यामध्ये मायनस करतो. येस? तर कॅपिटल अप्रिसिएशन म्हणजे काय? तुमच्याकडे ₹100 एखादा शेअर आहे. तर ₹100 शेअर तुमच्याकडे पुढे जाऊन ₹105 झाला. याचा अर्थ काय? तुमचं जे ₹100 भांडवल आहे ते आता ₹105 झालं. यालाच आपण काय म्हणतो? कॅपिटल अप्रिसिएशन. तर आपल्या शेअरची व्हॅल्यू वाढणे आणि त्याच्यामुळे आपला पोर्टफोलिओ वाढणे किंवा आपले पैसे वाढणे, याला आपण म्हणतो कॅपिटल अप्रिसिएशन. हा झाला पहिला फायदा. दुसरा म्हणजे लिक्विडिटी. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस एफ-डी करता किंवा रिअल एस्टेटमध्ये एखादा फ्लॅट किंवा जागा घेता, तर ही जी एफ-डी आहे, ती एफ-डी तुम्ही लगेच मोडू शकता का? जोपर्यंत त्याची मॅच्युरिटी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला तर एफ-डी तुमच्याकडे ठेवावी लागते, बरोबर? आणि जर तुम्ही ती मोडली, तर तुम्हाला त्यामध्ये एक एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागतील, बरोबर? त्याच केसमध्ये रिअल एस्टेटमध्ये कसं असतं, की जर तुम्ही प्रॉपर्टी घेता, त्या प्रॉपर्टी असतात लाखामध्ये. लगेच तुम्हाला जसं सेलर सापडतो का? नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक आठवडा, 2 आठवडे, 6 महिने, 1 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागते सेलरसाठी, बरोबर?
पण तेच स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही आज एखादा शेअर घेतला, तो शेअर तुम्हाला सेल करायचा, तर तुम्ही लगेच आजच्या दिवशी किंवा उद्या पण सेल करू शकता, पण पण सेल करू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्या स्टॉकला सेल करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, लिक्विडिटी. तर लिक्विडिटी म्हणजे काय, ते तुम्ही कधी पण बाय करू शकता आणि कधी पण सेल करू शकता. येस, व्हॅल्यू कमी पण होऊ शकते. येस, एक्झॅक्टली. तर स्टॉकची व्हॅल्यू ही कमी पण होऊ शकते आणि जास्त पण होऊ शकते. बट जर तुमच्याकडे चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतील तर ते लॉंग टर्म मध्ये ते 100% वाढवतच, बरोबर. येस, स्टॉकची व्हॅल्यू तुम्हाला कमी होताना पण पाहायला मिळू शकते. तर हे जे स्टॉकची व्हॅल्यू कमी होते ना, तर ही व्हॅल्यू तुम्हाला कमी नाही झाली पाहिजे. त्यामुळे आपण या कोर्समध्ये आलो आहोत, की असे कोणते शेअर आहेत, की ज्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर ना आपण लॉसवर जाणार नाहीत किंवा आपल्या पैशांची व्हॅल्यू कमी होणार नाही. येस. तर लिक्विडिटी आणि कॅपिटल ऍप्लिकेशन तुम्हाला कळाला. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे डिव्हिडंड. आता डिव्हिडंड हा पॉइंट काय आहे? तर मला डिव्हिडंड म्हणजे काय, की तुम्हाला एक कॅश स्वरूपामध्ये एक स्पेसिफिक अमाउंट भेटते, ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. समजा तुमच्याकडे टाटा मोटरचा शेअर आहे. कोणता? तुमच्याकडे समजा टाटा मोटरचा शेअर आहे आणि टाटा मोटरचा शेअर तुमच्याकडे होल्ड तुम्ही ठेवलेला आहे तुमच्याकडे, आणि ज्यावेळेस कंपनीला प्रॉफिट होतो किंवा कंपनीला समजा आता हे जे 2022 आहे, 2022 मध्ये कंपनीला प्रॉफिट झाला, तर कंपनी काय म्हणते, की आता हे आमच्याकडे 10,000 करोड रुपये आहेत. तर त्या 10,000 करोड मधले आम्ही काय करतो, एक स्पेसिफिक रेशोनुसार तुम्हाला एक सर्टन अमाऊंट देतो. जेवढे तुमच्याकडे शेअर असतील तेवढी अमाऊंट तुम्हाला भेटते. आणि त्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. आता डिव्हिडंडचं जर एक्झाम्पल पाहायचं म्हटलं, तर मी तुम्हाला हे आजच ऐकलं की कंपनीने डिव्हिडंड अनाउन्समेंट केलेली आहे. एकच मिनिट. मी तुम्हाला आता मगाशी इंस्टाग्रामवर माझं पेज दाखवतो बघा. त्या इंस्टाग्रामच्या पेजवर मी पोस्ट टाकली होती. हे पहा, अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला चौथ्या तिमाहीमध्ये प्रॉफिट 47% वाढून 2,620 करोड झाला आहे. सेल्स मध्ये देखील 9.32% वाढ झाली असून 15,557 करोड झाला आहे. हे काय झालं, हे कंपनीचं रिझल्ट लागलाय हा. इथे बघा काय लिहिलंय, ₹38 पर शेअर डिव्हिडंड. म्हणजेच काय, की अल्ट्राटेक सिमेंट ज्या कंपनीचं शेअर जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला एका शेअरच्या बदल्यामध्ये ₹38 हा डिव्हिडंड तुम्हाला भेटतो. क्लिअर? डिव्हिडंड कळालं तुम्हाला? आता बघा, डिव्हिडंड तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. विप्रो. विप्रो हा स्टॉक आहे ना, हा स्टॉक म्हणजे खूप तुम्हाला चर्चा पाहायला मिळाली असेल. हा स्टॉक खूप डिव्हिडंड द्यायचा पहिला. कॉर्पोरेट ऍक्शन. हे पहा, हा जो स्टॉक आहे ना, हा स्टॉक तुम्हाला सुरुवातीपासून डिव्हिडंड देत आहेत. त्याच्यामध्ये काय होतं बघा, इथे तुम्ही ₹5 पर शेअर, ₹5 पर शेअर 2005, 2006, 2007, 2007 मध्ये त्यांनी ₹1 पर शेअर, नंतर 2008 मध्ये ₹4 पर शेअर, 2010 मध्ये ₹6 पर शेअर. म्हणजे समजा तुमच्याकडे विप्रोचे, आता मला तुम्ही सांगा, जर तुमच्याकडे विप्रोचे 10 शेअर्स आहेत, किती? 10 शेअर्स आहेत तुमच्याकडे विप्रोचे, आणि विप्रोने ₹5 पर शेअर डिव्हिडंड जाहीर केलं, तर तुम्हाला किती रुपये डिव्हिडंड भेटणार? तुमच्याकडे विप्रोचे 10 शेअर्स आहेत आणि कंपनीने ₹5 प्रति शेअर तुम्हाला डिव्हिडंड दिला, तर तुम्हाला टोटल किती डिव्हिडंड भेटणार? ₹50. येस. आता मला सांगा, तुम्हाला हा डिव्हिडंड भेटलाय, तुम्ही शेअरला विकले का? तुमच्याकडे शेअर ऑलरेडी आहे, बरोबर. तुम्ही त्या शेअरला सेल केले का? नाही केलं. क्लिअर. तुम्ही त्या शेअरला सेल नाही केलं तरी पण तुम्हाला ही अमाऊंट भेटते, याला आपण म्हणतो डिव्हिडंड. तर तुम्ही विचार करू शकता का, की डिव्हिडंड एखाद्या व्यक्तीला किती भेटू शकतो? तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे का? हायेस्ट डिव्हिडंड किती भेटत असेल एखाद्या व्यक्तीला? कॅल्क्युलेटर ओपन करून ठेवा. तुम्हाला मी दाखवतो फिगर किती एखादा डिव्हिडंड भेटू शकतो एखाद्या व्यक्तीला. आणि काही लोक आहेत ना, म्हणजे तुम्हाला सांगतो डिव्हिडंडवर देखील करोडपती झालेले आहेत. काही लोकांचं घर चालतंय डिव्हिडंडवर. आता मला सांगा, ₹5 समजा आपल्याला ₹5 डिव्हिडंड जाहीर केला. आपल्याला ₹5 ₹50 भेटले 10 शेअर्सचे. पण ते जर तुमच्याकडे ₹10,000 असतील तर? बघा, मी कॅल्क्युलेटर ओपन करतो.
समजा तुमच्याकडे 10,000 शेअर्स आहेत. किती? 10,000 शेअर्स आहेत. गुणिले 5 रुपये एखाद्या कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला, तर तुम्ही 50,000 रुपये तुम्हाला भेटतील. 50,000 रुपये. आता हे एक वर्षाला, एक वर्षाला 50,000 रुपये. मला सांगा तुम्ही कोण देईल का 50,000 रुपये? तर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर तुमच्याकडे एक मोठ्या प्रमाणामध्ये असतील, तर तुम्हाला इथे एक चांगला डिव्हिडंडचा एक फायदा होतो. तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी डिव्हिडंडचं. चलो तुम्हाला ऐकायचं का एक्झाम्पल डिव्हिडंडचे? की आता हे आपले भारतातला श्रीमंत व्यक्ती कोण आहे सगळ्यात? मुकेश अंबानी, बरोबर? तर मुकेश अंबानी यांना डिव्हिडंड मधून किती रुपये भेटत असतील? जाणून घ्यायचे तुम्हाला? चलो फास्ट कमेंट करा, जाणून घ्यायचे का नाही घ्यायचे. पुढे आपण नेक्स्ट टॉपिकला वळू पण शकतो मी म्हणला तर. येस. तर हे बघा, मुकेश अंबानींचा हा जो रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक आहे, या स्टॉक मध्ये त्यांची शेअर होल्डिंग, त्यांची हिस्सेदारी किती आहे? 0.12. किती? 0.12% त्यांची हिस्सेदारी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये. आणि टोटल कंपनीचे शेअर्स किती आहेत बघा इथे. टोटल नंबर ऑफ शेअर्स बघा, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इथं 676 करोड आहे. किती? 676 करोड. आता मला सांगा, तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता स्वतः तुमच्याकडे. 676 करोडचे तुम्हाला काय करायचे? 0.12% काढायचे. किती? 0.12% काढायचे. किती होतात? 0.81. म्हणजेच काय? 81 लाख रुपये, सॉरी 81 लाख शेअर्स, बरोबर? 676 करोडचे जर तुम्ही 0.12% काढले, तर तुम्हाला इथं 0.81 हा आकडा येतो. म्हणजेच 81 लाख शेअर्स या रिलायन्स इंडस्ट्रीच्या मुकेश अंबानी यांच्याकडे आहेत, बरोबर? आणि आता या कंपनीने डिव्हिडंड किती डिक्लेअर केला तो पाहूयात आपण. 2021 मध्ये या कंपनीने किती? 7 रुपये डिव्हिडंड अनाऊन्स केला होता 2021 मध्ये, 7 रुपयाचा. आता परत कॅल्क्युलेट करा बघा. आता इथे आपण कॅल्क्युलेशन दाखवलं ना, आपलंच कळणार नाही माहिती का. 81 लाख समजा आपण इथे करूया, गुणिले 7, 567 हा आकडा आलाय. बट आता आपण इथे फक्त 81 ने मल्टिप्लाय केले. 81 लाखाने जर तुम्ही 567, 81 लाखाने जर 7 ने मल्टिप्लाय केलं, तर हा आकडा करोडोमध्ये आहे. आपण याला म्हणू शकतो एक 56 किंवा 500 करोड पण असू शकतो, बरोबर? एवढं मॅथमॅटिक्स मला आवडत नाही, बरं, हार्ड मॅथमॅटिक्स आहे. कुणाला येते का मॅथमॅटिक्स? जास्त कुणाचं मॅथ फक्त 81 लाख गुणिले 7 रुपये करा बरं, किती होईल? बरोबर, 567 करोड रुपये. किती? 567 करोड रुपये हे ते डिव्हिडंड फक्त मुकेश अंबानी यांना भेटलेलं आहे 2021 मध्ये. तर ही आहे डिव्हिडंडची ताकद. जर तुमच्याकडे एखादा चांगल्या कंपनीचा स्टॉक आहे आणि तुम्ही त्या स्टॉकला जर सेल जरी नाही केला, तर तुमच्याकडे ठेवला तरी तुम्हाला वर्षाला एक डिव्हिडंड तुम्हाला इथे भेटत आहे. येस. तर डिव्हिडंड कळालं सगळ्यांना काय असतो? येस. तर नेक्स्ट आहे तो म्हणजे बोनस. आता मी हे बघा, डिव्हिडंडच्या पुढे लिहिले बघा सीए, त्यानंतर बोनसच्या पुढे लिहिले सीए, त्यानंतर 7वा पॉईंट आहे राईट्स त्या पुढे लिहिले आहे सीए. तर हे सीए काय आहे? त्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट ऍक्शन्स. काय म्हणतो? कॉर्पोरेट ऍक्शन. जेव्हा एखादी कंपनी आपल्या शेअर होल्डरसाठी काहीतरी प्लॅन तयार करते किंवा काहीतरी बक्षीस देते ना, रिवॉर्ड देते, त्याला आपण कॉर्पोरेट ऍक्शन असं म्हणतो. तर या कॉर्पोरेट ऍक्शन मधला आपण पहिला डिव्हिडंड, दुसरा बोनस. तर बोनस मध्ये काय होतं की बोनस मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा शेअर्स भेटतात. काय होतं? बोनस मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा शेअर्स भेटतात. एवढंच फक्त लक्षात ठेवा. बोनस इश्यू म्हणजे काय की तुम्हाला ते एक्स्ट्रा शेअर्स भेटतात. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे.
एक्झाम्पल सांगू तुम्हाला त्याचं. बोनस दिसते कोणी तुम्हाला? ओके, तर हे पहा इथे मी हायलाइट करतो बघा. विक्रम थर्मो, विक्रम थर्मो ही जी कंपनी आहे ही काय करणार आहे, बोनस इश्यू करणार आहे, बोनस इश्यू. याच्यामध्ये काय करणार आहे, इथं 4:2 लिहिलं बघा, 4:1 असं लिहिलंय. तर त्याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो की ज्या लोकांकडे विक्रम थर्मो या कंपनीचे 4 शेअर्स आहेत, किती 4 शेअर्स आहेत, त्यांना 1 शेअर मोफत मध्ये भेटणार, एक्स्ट्रा बोनस शेअर भेटणार आहे. आता ते तुम्ही आपण त्या कंपनी चेक करू, विक्रम थर्मो, थर्मो हे बघा. या कंपनीच्या शेअरची प्राइस किती बघा, 279 रुपये या शेअरची प्राइस आहे. या कंपनी जर तुमच्याकडे 4 शेअर असतील तर त्या 4 शेअरच्या मोबदल्यात तुम्हाला एक एक्स्ट्रा फ्री मध्ये शेअर भेटणार. हे तसं हे ह्या बोनस शेअरचा अर्थ होतो. क्लिअर? बोनस शेअर काय तुम्हाला काय असतं? तर बोनस शेअर्स फक्त एवढंच लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला बाकीचे पॉईंट्स पण त्यामध्ये तुम्हाला कव्हर होतील. येस. त्यानंतर मग आहे 5वा पॉईंट म्हणजे टॅक्स सेव्हिंग. तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा बेनिफिट आहे की आपण स्टॉक टॅक्स सेव्हिंग पण आपण याच्यामध्ये मिळू शकतो. तर हे टॅक्स सेव्हिंग आपण कशा प्रकारे मिळू शकतो, तर स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड म्हणून एक ऑप्शन असतो, म्युच्युअल फंड. तर त्या म्युच्युअल फंडमध्ये ELSS नावाची एक स्कीम आहे, त्याला आपण इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम असं म्हणतो. तर या स्कीमच्या माध्यमातून जर तुम्ही म्युच्युअल फंड बाय केले तर तुम्हाला एक 1.5 लाख रुपयापर्यंतचं टॅक्स सेव्हिंग तुम्हाला इथे सेक्शन 86 अंडर भेटतं. क्लिअर? ELSS नावाचा म्युच्युअल फंड आहे. या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर अप टू 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही इथे टॅक्स सेव्हिंग मिळू शकता. क्लिअर? त्यामध्ये डाऊट कोणाला काय? 5 पॉईंट क्लिअर आहेत का सगळ्यांना? पहिले 5 पॉईंट. येस. त्यानंतर ना 6वा पॉईंट आहे आपला लोन फॅसिलिटी. तर लोन फॅसिलिटी म्हणजे काय, की आता बघा नॉर्मली तुम्ही जर लोन काढायला गेला बँकेमधनं तर तुम्हाला काहीतरी गहाण ठेवावं लागतं, बरोबर? एक तर गोल्ड लोन काढायला लागलं, तुम्ही गोल्ड गहाण ठेवता, किंवा जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये तुमची जागा किंवा तुमची शेती हे तुम्ही गहाण ठेवून तुम्ही त्यावर लोन काढता, बरोबर? त्याच प्रकारे तुम्ही ते स्टॉक मार्केटमध्ये जर तुमच्याकडे शेअर्स असतील, तर तुमच्याकडे 10 लाख रुपये 20 लाख रुपयांचे शेअर असतील तर तुम्ही त्या शेअर्सवर देखील लोन काढू शकता. त्याला म्हणतो आपण लोन फॅसिलिटी. आणि हे खूप सोपं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला तुमच्या घर किंवा तुमच्या जमिनीवर तुम्ही एखाद्या वस्तू गहाण ठेवून लोन काढताना, त्यापेक्षा तुमच्या शेअर्सवर लोन काढणं तुम्हाला खूप सोपं आहे. कारण हे तुम्हाला ऑनलाईन असतं सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ट्रान्सपरंट असतात. त्यामुळे तुम्हाला इथं लोन लवकर भेटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लोन फॅसिलिटी हा एक बेनिफिट आहे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. येस, क्लिअर? येस. तर आता 7वा पॉईंट आहे तो म्हणजे राईट्स इश्यू. तर राईट्स इश्यू हा जो पॉईंट आहे हा मी तुम्हाला सांगण्या अगोदर ना तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, त्यानंतर तुम्हाला कळेल. आता मला सांगा की आता आपली जी कंपनी आहे मेन्स फॅशन, बरोबर? आपल्या मेन्स फॅशन ही कंपनी आहे. तर या कंपनीला आपण IPO रिलीज केला, 20 लाख रुपये आपण गोळा केले, बरोबर? त्या 20 लाख रुपयाच्या बदल्यात समजा 20 लाख शेअर्स लोकांना दिले आणि 20 लाख रुपये प्रत्येकाकडे 1-1 रुपये घेतला आणि आपण 20 लाख रुपये गोळा केले, बरोबर? आता काय झालं की आता मला अजून पैशांची गरज आहे. किती? मला अजून पैशांची गरज आहे मार्केटमधून. आणि मी काय करतोय, मी अजून एकदा ज्या प्रकारे मी आता माझे 20% सोल्ड केले होते, माझे जे हिस्सेदारी होते त्यामध्ये मी काय केलं, माझे 20% हिस्सेदारी सेल केली, बरोबर? आता मला काय करतोय, मला अजून पैसे पाहिजेत. मी काय करणार, अजून 10% माझी हिस्सेदारी आहे कंपनीची, ती 10% हिस्सेदारी सेल करणार आणि मला अजून 10 लाख रुपये गोळा करायचे आहेत, बरोबर? तर मी काय करतोय, की मी हे जे 10% माझे सेल करतोय, ते मी काय करणार, जे लोकांना विकणार आहे, ते मी काय करणार, हायेस्ट प्राइस विकणार, बरोबर?
कारण तुमची कंपनी ऑलरेडी 20 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, मग तुमची कंपनी मोठी झालेली असणार आता. बरोबर ना? कळते का सगळ्यांना? सध्या सुरुवातीला आपल्याकडे फक्त एक फ्रँचायझी होती पुण्यामध्ये. तर आपण काय केलं, 50 लाख रुपयांचं लोन घेतलं आणि आपल्या 3 फ्रँचायझी झाल्या. त्यानंतर आपल्याला पुन्हा पैशांची गरज पडली. आता आपण काय करतोय, आपण 10 लाख रुपये गोळा करतोय. तर या 10 लाख ज्यावेळेस आपण गोळा करणार, त्यावेळेस आपण ₹1 एक शेअर विकणार नाही. इथं काय करणार, आपण ₹2 एक शेअर विकणार. कारण आपली कंपनी मोठी झाली. आता आपल्या कंपनी 4 ब्रँचेस झाल्या टोटल. 4 ब्रँचेस आहेत आपल्याकडे. आपण काय करणार, ₹2 एक शेअर विकणार. बरोबर? बट आता तुम्ही ऑलरेडी त्या कंपन्यांचे शेअर होल्डर आहात. तुमच्याकडे ऑलरेडी त्या कंपनीचं शेअर आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे? आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात जातो आणि जर नॉर्मली तुमचा एखादा कपड्यावाला तुम्ही कंटिन्यू एका दुकानाकडनं घेत असाल, तुम्ही त्याला काय म्हणता, की मी दरवेळेस तुझ्याकडनं येतो, तुम्हाला काहीतरी भेटायला पाहिजे ना. तर तो काय भेटेल त्याला, तुम्ही कपड्याच्या दुकानाकडनं काय करता, जी प्राइस तुम्ही नॉर्मल कस्टमरला देता त्यापेक्षा कमी प्राइसला तुम्ही त्या शर्टला किंवा तुमच्या पॅन्टला खरेदी करता. बरोबर? त्याच प्रकारे या स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा एखादी कंपनी पुन्हा एकदा ऑलरेडी कंपनीने शेअर पैसे घेतलेले आहेत, उचलले आहेत मार्केटमधून आणि दुसऱ्याने जेव्हा एखादी कंपनी पैसे उचलते, त्यावेळेस जर तुम्ही ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर घेतलेले असेल, तर तुम्हाला कमी किमतीमध्ये शेअर भेटतात. काय करतात? कमी किमतीमध्ये शेअर भेटतात. म्हणजेच काय, की ₹2 समजा मार्केटमध्ये एखादा शेअर तो सेल करतोय, तर तुम्हाला ₹1.5 तो शेअर भेटणार. तर ही जी फॅसिलिटी असते, हा जो ऑप्शन असतो त्याला म्हणतात राइट्स इश्यू. काय म्हणतात? राइट्स इश्यू. क्लिअर? सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाली का राइट्स इश्यूची? याची पण माहिती देखील तुम्हाला इथं बघा BSCच्या कॉर्पोरेट ऍक्शनवर भेटते. आता इथं राइट्स इश्यूचा आहे का ऑप्शन बघायला लागेल मला. राइट्स इश्यू. त्याच्यामध्ये एक्झाम्पल नाही सध्या, पण तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो, की 2020 मध्ये आपला जो रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरची प्राइस होते ₹1500 शेअर प्राइस होते. किती? ₹1500. आणि त्या कंपनीने राईट इश्यू अनाउन्स केला होता. त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे, त्यांना राईट इश्यूच्या माध्यमातून तोच ₹1500 शेअर त्यांना ₹1350 भेटत होता. म्हणजे कमी प्राइस मध्ये भेटत होता. त्याला म्हणतात राईट इश्यू. येस, तर पहिले 7 पॉईंट सगळ्यांना क्लिअर. शेवटचे 3 पॉईंट राहिलेले आहेत. या 7 पॉईंट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? येस, क्लिअर. तर 8वा पॉईंट म्हणजे वोटिंग राईट्स. आता वोटिंग राईट्स म्हणजे काय? मतदानाचा अधिकार. तर याच्यामध्ये तुम्हाला असं एक्स्ट्रा बेनिफिट वगैरे काय भेटत नाही. बट याच्यामध्ये तुम्हाला एक तुम्हाला म्हणतात ना प्राउड फिलिंग असते, की तुमचा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे आहेत आणि त्या कंपनीने समजा एखादा निर्णय घेतला, की आम्ही एखादी नवीन प्लांट टाकतोय आणि त्या प्लांटसाठी आम्ही कर्ज घेणार आहे. तर हे जो निर्णय आहे, त्या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात किंवा नाही नाही आहात, हे तुम्ही एक वोट करून सांगू शकता. त्याला म्हणतो तुम्ही वोटिंग राईट्स म्हणतो. वोटिंग राईट्सचा आपल्याला असा काही फायदा नसतो. बट कंपनी जो काही महत्वाचा निर्णय घेते, त्या निर्णयाला तुम्ही सहमत आहात की असहमत आहात, हे तुम्ही दर्शवण्यासाठी तुमच्याकडे वोटिंग राईट्स घेतले जातात. आणि समजा मेजॉरिटीमध्ये समजा कंपनीने सांगितलं की आम्ही एवढ्या एवढ्या करोडचं कर्ज घेतोय आणि जर मेजॉरिटी ऑफ लोकांनी सांगितले की असं करू नका, तर कंपनीला ते म्हणतात ना, ते ऍक्सेप्ट करतात कंपनी आणि ते कंपनी कर्ज घेत नाही. एवढी ताकद असते ह्या वोट्समध्ये. येस. तर नॉर्मल जशा प्रकारे आपण इलेक्शन मध्ये लोकांना वोट करतो, त्याच प्रकारे तुम्ही कंपनीचा जो मेजर डिसिजन असतो त्यामध्ये देखील वोट करू शकता. क्लिअर? 9वा पॉईंट बघा काय आहे, की बीट इन्फ्लेशन म्हणजे काय, की आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून इन्फ्लेशनला बीट करू शकतो. याचा अर्थ बघा, मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं, की आपला इन्फ्लेशनचा रेट किती आहे, 6.95%. आणि आपल्या निफ्टी फिफ्टीचा जो ऍव्हरेज लास्ट 20 इयर्स रिटर्न आहे तो किती आहे, 14%. म्हणजेच आपण काय करतो इथं, महागाईपेक्षा जास्त रिटर्न कमवतोय. म्हणजे आपण इथे महागाईला पाठीमागे टाकतोय. हाच या 9व्या पॉईंटचा फायदा आहे. 10वा म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम. या पॉईंट बद्दल पण देखील मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, लास्ट पॉईंट मध्ये, की आपण जे मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेट आणि दुसरी म्हणजे शेअर्स, या 2 गोष्टीमध्ये असते. जर तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमचं पोर्टफोलिओ अलोकेशन केलं, तर तुम्ही देखील एक फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकता. येस, तर हे 10 पॉईंट सर्वांना क्लिअर झाले.
घेऊया पुढे. सूरज जोशी, ओके. 9-10. बीट इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाईला पाठीमागे टाकणे. महागाईला पाठीमागे टाकणे म्हणजे काय करतो आपण, की जे इन्फ्लेशन रेट आहे त्या इन्फ्लेशन रेट पेक्षा जिथे जास्त रिटर्न भेटतो त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. याला म्हणतो आपण बीट इन्फ्लेशन. आणि फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, की तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय की ज्या ठिकाणी तुम्हाला हायेस्ट रिटर्न भेटतात आणि जेणेकरून तुम्ही एक आर्थिक साक्षर होऊ शकता किंवा तुम्हाला पैशासाठी काम करण्याची गरज पडणार नाही. आणि कधी ही गरज पडणार नाही. तर जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त अमाउंट ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा. आणि इन्व्हेस्टमेंट कुठं करायची? स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट किंवा बाकीचे ज्या इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत, जिथून तुम्हाला जास्त रिटर्न भेटतील अशा ठिकाणी. तर अशा पद्धतीने तुम्ही फायनान्शियल फ्रीडम पण अचीव्ह करू शकता. येस. आता हे पहा, हे आहे शेअर बाजार कसं काम करतं. तर हे एक सगळ्यात महत्वाचं आहे, जे तुम्हाला कळालं की तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की स्टॉक मार्केटचं नक्की वर्किंग कसं असतं ते. येस. तर हे पहा, इथे आहे बायर आणि सेलर. म्हणजे काय? एक खरेदी करणारा आणि एक सेल करणारा. येस. ओके. श्रुती मॅम, बोनसचा पॉइंट रिपीट करा. बोनस म्हणजे काय, की आता बघा तुम्हाला नॉर्मली जॉबमध्ये बोनस भेटतो. याचा अर्थ काय? तुम्ही 12 महिने काम करता पण तुम्हाला 13 महिन्याचा पगार भेटतो. बरोबर? तुम्हाला इथे एक्स्ट्रा पैसे भेटतात एका महिन्याचे. त्याच प्रकारे इथं बोनस इश्यू मध्ये काय होतं, की जर तुमच्याकडे 100 शेअर्स असतील, तर कंपनी काय करते कधी-कधी सांगते, की आम्ही तुम्हाला 1 शेअर एक्स्ट्रा देतोय किंवा जर तुमच्याकडे 10 शेअर असतील, तर तुम्हाला 1 शेअर एक्स्ट्रा देतोय. आणि जर तुमच्याकडे 100 शेअर असतील, तर तुम्हाला 10 शेअर एक्स्ट्रा भेटतात. हे झालं बोनस इश्यू. तुम्हाला फ्रीमध्ये शेअर्स भेटतात. याला आपण बोनस इश्यू म्हणतात. आणि हे सगळ्या कंपन्या करत नाहीत. हे फक्त काही-काहीच कंपन्या करतात. आणि याच्यामध्ये खूप आतमध्ये जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन पाहायला गेला, तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच बेनिफिट नसतो. फक्त तुमच्या नंबर ऑफ शेअर्सची संख्या वाढते. मला एक सांगा, ₹500 ची 1 नोट आणि ₹100 च्या 5 नोटा याच्यामध्ये काही फरक आहे का? ₹500 ची 1 नोट आणि ₹100 ची 5 नोटा यामध्ये फरक आहे का? नाही. तर बोनस इश्यू म्हणजे काय असतं, की जर तुमच्याकडे ₹500 ची 1 नोट असेल ना, तर कंपनी काय म्हणते, की आम्ही तुम्हाला 4 एक्स्ट्रा शेअर्स देतो. पण जी तुमची एका शेअरची व्हॅल्यू ₹500 होती ना, ती आता एका शेअरची व्हॅल्यू ₹100 झाली. कळालं तुम्हाला? येस. तर बोनस याच्यामध्ये काय होतं, की नॉर्मली तुम्हाला एक एक्स्ट्रा शेअर्स भेटतात. बट त्याचा एक इम्पॅक्ट काय पडतो, की तुमचा जो ऑलरेडी शेअर आहे, त्या शेअरची किंमत कमी होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, ₹500 ची 1 नोट तुमच्याकडे 1 शेअर आहे ₹500 चा. बट जेव्हा तुम्हाला बोनस शेअरमध्ये 4 शेअर एक्स्ट्रा भेटतात, याचा अर्थ काय होतो, की त्या 4 शेअरमुळं तुमची जी ₹500 ची व्हॅल्यू आहे, ती ₹100 वर येते. आणि ₹100 चे तुम्हाला 5 शेअर भेटतात. तर अशा प्रकारे हे बोनस इश्यू बोनस शेअरची कन्सेप्ट काम करते स्टॉक मार्केटमध्ये. येस. श्रुती मॅम, क्लिअर आहे का तुम्हाला? येस. तर मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगत होतो, की शेअर मार्केट कसं काम करतं. याच्यामध्ये बघा बायर आणि सेलर असे 2 लोकं असतात. तर बायर म्हणजे समजा आता श्रुती मला समजा एखादा Wiproचा शेअर बाय करायचा आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी Wiproचा शेअर आहे. बरोबर? तर मी काय करतो, माझ्याकडे जो Wiproचा शेअर आहे, तर माझं जर मोबाईलमध्ये आपलं डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आहे. त्याच्यात मी काय करणार, माझ्या Wiproचा शेअरवर जाणार आणि तिथं सेलवर क्लिक करणार. बरोबर? आणि श्रुती मॅम काय करणार, त्यांच्याकडे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय करणार, Wiproचा शेअर आहे, त्याच्यात त्याला बाय ऑर्डर टाकणार. काय करणार? त्याला बाय ऑर्डर टाकणार आणि मी माझ्याकडे शेअर आहे Wiproचा, त्याला सेल ऑर्डर टाकणार. म्हणजेच बघा, मी काय करतो, मी सेल करतो. मी माझ्या स्टॉकला सेल करतो आणि सूर्यकिरणांकडे सूर्यकिरणाला जो शेअर पाहिजे विप्रोचा, ते काय करणार, बायची ऑर्डर टाकणार. माझी ऑर्डर कुठे जाणार, ब्रोकरकडे. आणि सूर्यकिरणांची ऑर्डर कुठे जाणार, ब्रोकरकडे. मग जेव्हा ह्या 2 ऑर्डर जातात ब्रोकरकडे, त्यावेळेस ब्रोकर त्या ऑर्डर पाठवतो पुढे स्टॉक एक्सचेंजला. आणि आपल्याकडे किती स्टॉक एक्सचेंजेस आहेत? सांगा पटकन. आपल्याकडे किती स्टॉक एक्सचेंजेस आहेत? 2. कोणकोणते आहेत ते? NSE आणि BSE. तर आपल्या ज्या ऑर्डर आहेत त्या जातात एक्सचेंजकडे. आणि एक्सचेंज काय करतं, की एक्सचेंजचं आपलं एक ऑर्डर मॅचिंग सिस्टम आहे. एक ऑर्डर मॅचिंग सिस्टम आहे. त्या सिस्टमनुसार बायर्सची ऑर्डर आणि सेलर्सची ऑर्डर जर मॅच झाली, तर तुम्हाला बायर्सला शेअर भेटतो आणि सेलर्सला त्याचे पैसे भेटतात.
येस. तर या केसमध्ये काय झालं की मी माझ्याकडचा जो विप्रोचा शेअर आहे तो श्रुती मॅमला सेल केला आणि श्रुती मॅमच्या अकाउंटमध्ये जे पैसे होते ते पैसे मला आले. ते अशा प्रकारे हे स्टॉक मार्केटचं ट्रान्झॅक्शन होतं. क्लिअर? याच्यामध्ये 3 गोष्टी असतात, एक तर बायर आणि सेलर, दुसरा म्हणजे ब्रोकर आणि तिसरा म्हणजे स्टॉक एक्सचेंज. येस. तर आता स्टॉक मार्केटमधून आपण पैसे कोणकोणत्या प्रकारे कमवू शकतो? तर पैसे 2 प्रकार आहेत. एक तर पहिला आहे तो म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरा म्हणजे इन्व्हेस्टमेंट. येस. तर ट्रेडिंग म्हणजे काय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या की नक्की ट्रेडिंग काय असतं आणि इन्व्हेस्टमेंट काय असतं. तर ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एखाद्या शेअरला कमीत कमी 1 दिवस आणि जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ठेवता, तुमच्याकडे ठेवता स्वतःकडे. त्याला आपण म्हणतो ट्रेडिंग. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखाद्या शेअरला 1 वर्षापेक्षा जास्त दिवस तुमच्याकडे ठेवता, त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट. हे बेसिक क्लिअर झालं. ट्रेडिंग म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये आपण त्या शेअरला सेल करतो. काय करतो? 1 वर्षाच्या आतमध्ये त्या शेअरला आपण सेल करतो. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण 1 वर्षानंतर त्या 1 वर्षाच्या किंवा 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तुम्ही एखाद्या त्या शेअरला तुमच्याकडे ठेवता आणि त्यानंतर तुम्ही त्याला सेल करता. हे झालं इन्व्हेस्टमेंट. बेसिक डिफरन्स काय आहे तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला? येस. आता ट्रेडिंग मध्ये तुम्ही त्या स्टॉकला तुमच्याकडे किती दिवस ठेवता यावरून त्या ट्रेडिंगचे प्रकार पडतात. आता मी फॉर एक्झाम्पल इथे 3 प्रकार सांगितले बघा तुम्हाला. इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग. आता याचा अर्थ समजून घ्या. इंट्राडे त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ आहे बघा. इंट्रा म्हणजे काय? आतमध्ये. डे म्हणजे दिवस. दिवसाच्या आतमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतं, जे बाईंग आणि सेलिंगचं ट्रान्झॅक्शन होतं, त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. म्हणजेच काय? तुम्ही सकाळी 10 वाजता एखादा कंपनी शेअर बाय केला आणि एक 12 किंवा 2 वाजता त्या शेअरची किंमत ₹1 वाढली, तुम्ही त्याला सेल केला. त्याला आपण काय म्हणतो? इंट्राडे ट्रेडिंग. क्लिअर? इंट्राडे ट्रेडिंग काय आहे तुम्हाला? येस. दुसरा ऑप्शन आहे स्विंग ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही काय करता? एखाद्या शेअरला आज खरेदी करता आणि कमीत कमी 1 आठवडा, जास्तीत जास्त 4 आठवडे, म्हणजे कमीत कमी 1 आठवडा, जास्तीत जास्त 4 आठवडे तुम्ही त्या शेअरला तुमच्याकडे ठेवता आणि त्यानंतर तुम्ही त्या शेअरला सेल करता. याला आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग. काय म्हणतो? स्विंग ट्रेडिंग. येस. तर स्विंग ट्रेडिंगचं अजून एक एक्झाम्पल आहे. ते म्हणजे तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट, चार्जिंग संपली आपल्या एअरपॉडची. ओके. मला एकदा कन्फर्म करा, माझा आवाज येतोय क्लिअर तुम्हाला? आवाज येतोय का माझा? येस, क्लिअर. तर हे पहा, स्टॉक मार्केट ज्यावेळेस वर जातं, स्टॉक मार्केट ज्यावेळेस वर जातं तेव्हा असं स्ट्रेट लाईन मध्ये जातात वर. कुणी पाहिलंय का? स्टॉक मार्केट ज्यावेळेस वर जातं त्यावेळेस स्टॉक मार्केट असं डायरेक्ट वर जातं का? सरळ सरळ लाईनीमध्ये, किंवा असं असं बघा, असं स्टॉक मार्केट वर जातं का कधी? नाही जात. तर ते वर जातं आणि कसं जातं वर? सोल्युशन करतो. हे बघा, असं 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 असं, बरोबर? अशा मॅनर मध्ये जातं बरोबर, खाली वरती वरती जाताना. पहिल्यांदा थोडं वर जाणार, पण परत खाली येणार, थोडं वर जाणार, परत खाली येणार, परत खाली येणार, परत थोडं वर जाणार, परत खाली येणार, परत वर जाणार आणि परत वर जाणार. ह्या अशा पद्धतीने स्टॉक मार्केट वर्क होतं, बरोबर? तर याच्यामध्ये आपण काय करतो की स्विंग ट्रेडिंग मध्ये काय होतं बघा, स्विंग ट्रेडिंग मध्ये हा जो स्विंग आहे कोणता, हे बघा, हा जो स्विंग आहे हा अप्पर स्विंग आणि हा लोअर स्विंग. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, आता बघा, आपण या शेअरला काय करणार, इथं बाय करणार.
आणि या शेअरला इथं सेल करणार. हे काय झालं, हा आपण या स्विंग मध्ये, हे जो स्विंग आहे नंतर आपण त्याला इथं बाय करणार आणि इथं सेल करणार. याला काय म्हणतो, हा स्विंग म्हणतो आपण, स्विंग. तर ह्याच्या स्विंग मध्ये आपण जे ट्रेडिंग करतो त्याला आपण स्विंग ट्रेडिंग असे म्हणतो. क्लिअर. आणि हा जो काळ असतो ना, हा मिनिमम 1 आठवड्यात जास्तीत जास्त 4 आठवडे ते 2 महिन्यापर्यंत असतो. त्यामुळे ह्याला स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. क्लिअर. येस. तर पहिला इंट्राडे म्हणजे आपण काय करतो, विदिन डे, म्हणजे सकाळी बाय केलं संध्याकाळी मार्केट बंद व्हायच्या मध्ये आपण त्याला सेल करतो, तो झाला इंट्राडे. स्विंग ट्रेडिंग मध्ये मार्केटचे जे स्विंग असतात, जे मार्केट चेंज होतं त्या स्विंग मध्ये आपण त्याला बाईंग आणि सेलिंग करतो, त्याला झालं स्विंग ट्रेडिंग. आणि पोझिशन ट्रेडिंग म्हणजे काय, की सेम जसं ज्या प्रकारे स्विंग हे आपण म्हणतो 1 आठवडा किंवा 1 महिन्यापर्यंत असतात, आपण अशा वेळेस ट्रेड करतो की ज्यामध्ये स्विंग हे मोठे असतात. म्हणजे समजा आपण आज त्या शेअरला बाय केले, आपण त्या शेअरला 1 महिना 2 महिना 6 महिन्यापर्यंत त्या शेअरला ठेवतो आणि त्यानंतर त्या शेअरला सेल करतो. याला आपण म्हणतो पोझिशनल ट्रेडिंग. काय म्हणतो, पोझिशनल ट्रेडिंग. आणि 1 वर्षानंतरचं जे काय असतं त्याला आपण काय म्हणतो, जर एखाद्या शेअरला तुम्ही मोर दॅन 1 इयर ठेवला तर त्याला आपण कोणत्या प्रकारची ट्रेडिंग म्हणतो का त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो. जर आपण एखाद्या शेअरला 1 वर्षापेक्षा जास्त ठेवत असेल त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हेस्टमेंट. एक्झॅक्टली. आता मला परत एकदा रिपीट करून सांगा, इंट्राडे मध्ये आपण एखाद्या शेअरला किती दिवस ठेवतो, इंट्राडे मध्ये सगळ्यांनी कमेंट करा. 1 दिवस, बरोबर. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण त्या शेअरला किती दिवस ठेवतो, मॅक्झिमम किती दिवस ठेवतो स्विंग ट्रेडिंग मध्ये. येस, 1 वीक ते 4 वीक. आणि पोझिशनल ट्रेडिंग मध्ये आपण एखाद्या शेअरला किती दिवस होल्ड करतो, म्हणजे ठेवतो आपल्याकडे. येस, अप टू 1 इयर. मिनिमम तुम्ही 1 महिना, जास्तीत जास्त 1 वर्ष. येस. आम्हाला परत रिपीट करून सांगा मराठीमध्ये, आपण एकत्र केलेला किती दिवस होतो मराठीमध्ये सुपर. विवेक सर, तुमचा प्रश्न कळाला नाही मला, काय म्हणता तुम्ही. परत एकदा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा मला, जेणेकरून मला कळेल. हा, आणि तोपर्यंत बाकीच्यांनी मला सांगा की इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट केव्हा म्हणतो, जेव्हा आपण एखाद्या शेअरला किती दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवतो, किती वर्षापेक्षा जास्त दिवस आपल्याकडे ठेवतो, मिनिमम किती दिवस ठेवला पाहिजे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी. येस, मोर दॅन 1 इयर. ओके, विवेक सरांना पण क्लिअर आहे. तर अशा प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये 2 प्रकारे पैसे कमवतो. पहिला म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरा म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर ट्रेडिंग मध्ये पण 3 प्रकार पडतात, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग. तर इंट्राडे मध्ये काय करतो आपण, सकाळी बाय करतो संध्याकाळी सेल करतो, किंवा आता नॉर्मली हे बघा, तुम्ही सकाळी 10 वाजता बाय करता, 11 ला पण सेल करू शकता. तुमच्याकडे टाइम फ्रेम असतो 1 दिवसाचा, मार्केट बंद होण्याच्या आतमध्ये तुम्हाला सेल करावं लागतं, एवढंच फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतो. त्याला म्हणतो आपण इंट्राडे ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये 1 आठवडा ते जास्तीत जास्त 4 ते 5 आठवडे तुम्ही त्याला होल्ड करू शकता. पोझिशनल ट्रेडिंग मध्ये अप टू 1 इयर पर्यंत, 1 वर्षापर्यंत तुम्ही त्याला होल्ड करत असाल तर त्याला आपण पोझिशनल ट्रेडिंग असे म्हणतो. क्लिअर. त्यानंतर ट्रेडिंगचे प्रोडक्ट म्हणजेच काय, की तुम्ही कशा कशामध्ये ट्रेडिंग करू शकता. तर हे 4 प्रकारामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, कमोडिटी आणि करन्सी. आता हेच पॉईंट आपण पाहणार आहोत आणि मग आपला सेशन आजचा इथेच संपेल. येस. तर हा जो पॉईंट आहे, शेअर बाजारामध्ये शेअरची खरेदी आणि विक्री कशी करायची, तर हे आपण लास्ट डेला आपण पाहणार आहोत आणि उद्या आपण पॉसिबली याला एकदा पाहूयात सकाळ. येस. 1 डे मध्ये नाही सेल केलं तर मग त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणणार. जर तुम्ही उद्या त्याला सेल करताय तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणणार.
पण आता इंट्राडे मध्ये कसं होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा एखादा स्टॉकला इंट्राडे मध्ये बाय करताना तिथं तुम्हाला आहे ना मार्जिन भेटतं. आता हे जी गोष्ट आहे ही मी तुम्हाला उद्या सांगेल सोमेश सर. उद्या तुम्हाला एक एक्झॅक्टली कळेल की नक्की काय आहे मार्जिन काय आहे आणि त्याचा कसा इम्पॅक्ट पडतो त्या स्टॉकवर. येस. आता टाइप्स ऑफ मार्केट्स, तर आपण कोणकोणत्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर इक्विटी मार्केट सगळ्यांना कळालं. आता मी तुम्हाला जे सांगितलं आपल्याकडे 5,000 पेक्षा जास्त शेअर्स आहेत, ते सगळ्या शेअर्सला आपण काय म्हणतो, इक्विटी मार्केट. तर इक्विटी मार्केट सगळ्यांना क्लिअर आहे का? येस. तर आता मी डेरिव्हेटिव्ह मार्केट तुम्हाला लास्टला सांगेल. आधी कमोडिटी मार्केट बघा. इक्विटी मार्केटमध्ये आपण कंपन्यांचे शेअर्स पाहिले बरोबर, त्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. एक बाकीचे हे जे कमोडिटी, करन्सी आणि डेरिव्हेटिव्ह हे जे बाकीचे 3 मार्केट आहेत, यामध्ये आपण फक्त ट्रेडिंग करू शकतो, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही आपल्याला. तर कमोडिटी मार्केट, तर कमोडिटी मार्केटला मराठीमध्ये वस्तू बाजार असे म्हणतात. काय म्हणतात? वस्तू बाजार. तर ज्या प्रकारे आपल्या इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला 2 एक्सचेंज भेटतात, एक तर NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच प्रकारे आपल्या कमोडिटी मार्केटमध्ये देखील 2 एक्सचेंज आहेत. ते 2 एक्सचेंज कोणते? तर यातला पहिला एक्सचेंज आहे तो म्हणजे आपला MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. याचं जे टायमिंग आहे ते सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11:30 पर्यंत हा एक्सचेंज चालू असतो. आणि दुसरा म्हणजे NCDEX म्हणजे नॅशनल कमोडिटी एक्सचेंज, याला आपण म्हणतो नॅशनल कमोडिटी एक्सचेंज. आणि MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आता हे जे 2 एक्सचेंज आहेत त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींची ट्रेडिंग होते? तर याच्यामध्ये मेटल्स जसे की ॲल्युमिनियम, कॉपर, लीड, नंतर प्रिशियस मेटल जसे की गोल्ड, सिल्वर, त्यानंतर एनर्जी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, त्यानंतर ॲग्री कमोडिटीज की कार्डेमॉन, कॉटन, कापूस, जिरा, टर्मरिक, ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची ट्रेडिंग ही आपल्या कमोडिटी मार्केटमध्ये होते. तर मी तुम्हाला टायमिंग काय सांगितलं, 9 ते 11:30. आज बघा आता टायमिंग काय झालं, 8:30 वाजले बरोबर. म्हणजे हे मार्केट चालू असतील बरोबर. आता तुम्हाला पाहिजे कशा प्रकारे मार्केट चालू असतं ते पहा. तर हे माझं झिरोधाचं डीमॅट अकाउंट आहे, डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा. तर इथे वॉच लिस्ट मध्ये मी ऍड करतो बघा, क्रूड ऑइल किंवा क्रूड ऍड करू, क्रूड ऑइल. याचा मी चार्ट ओपन केला. त्याच्यामध्ये मी 5 मिनिट टाइम लावतो. हे बघा तुम्हाला दिसते वाढताना हे हालचाल होताना दिसत तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा 8,204 सध्या व्हॅल्यू आहे. आता ती 8,205 वर गेली, परत 4 वर आली. दिसते बघा 8,203 वर आली. तर हे मार्केट चालू आहे सध्या. कमोडिटी मार्केट हे रात्री 11:30 वाजेपर्यंत चालू असतं. तर अशा प्रकारे तुम्ही इथं मार्केट पाहू शकता. येस. हे बघा आता ग्रीनवर होता, आता रेडवर गेला. तर हे कमोडिटी मार्केट अशा प्रकारे आहे. तर कमोडिटी मार्केट कळालं तुम्हाला सगळ्यांना? येस. त्यानंतर ना आहे करन्सी मार्केट. आता करन्सी मार्केट म्हणजे काय, की आपल्या जगामध्ये ज्या टॉप करन्सीज आहेत, टॉप 5 करन्सीज आहेत, त्या 5 करन्सीमध्ये आपण ट्रेडिंग करतो. याच्यामध्ये पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. तर यातलं पहिली करन्सी जी आहे ती आपली इंडियाची इंडियन रुपीज, दुसरी USD युनायटेड स्टेट्स डॉलर, तिसरी युरो युरोपियन युरो, चौथी JPY जॅपनीज येन, पाचवी ग्रेट ब्रिटन पाऊंड. ह्या ज्या करन्सीज आहेत या करन्सीमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. ही ट्रेडिंग जी आहे आपल्याला पेअर मध्ये करावी लागते, म्हणजे जोडीमध्ये करावी लागते. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर USD INR अशा पेअर मध्ये तुम्हाला याच्यामध्ये ट्रेडिंग करावी लागते. याच्यामध्ये जी पहिली असते करन्सी त्याला आपण बेस करन्सी म्हणतो आणि दुसरी जी असते त्याला टर्म करन्सी असं म्हणतो. तर USD INR ही जी पेअर आहे त्याला आपण बेस करन्सी आणि टर्म करन्सी अशा प्रकारे याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर हे करन्सी मार्केट आहे ज्याच्यामध्ये 5 देशांच्या करन्सीची आपण ट्रेडिंग करू शकतो. इथपर्यंत क्लिअर तुम्हाला?
आपल्यासाठी महत्वाचं इक्विटी मार्केट आहे. लक्षात घ्या, आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? इक्विटी मार्केट. हे फक्त मी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, या ठिकाणी आपण ट्रेडिंग करू शकतो, हे मी तुम्हाला सांगतोय. कारण तुम्हाला माहित पाहिजे की नाही की आपण कुठे कुठे ट्रेडिंग करतो ते. बट आपल्यासाठी महत्वाचं काय? इक्विटी मार्केट. जे आपण शेअर्स बद्दल बोललो त्या मार्केट बद्दल आपल्याला जास्त माहिती असले गरजेचं आहे. तर हे कळलं सगळ्यांना, करन्सी मार्केट आणि कमोडिटी मार्केट. येस येस. तर ह्याच्यामध्ये अजून एक मार्केट आहे, ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये याच्यामध्ये होतं काय? याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. या दोन हे ट्रेडिंगचे प्रकार आहेत. तर या दोन प्रकारामध्ये ट्रेडिंग केली जाते, तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही स्टॉक्स म्हणजे इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट, या तीनही मार्केटचं ट्रेडिंग हे आपण या डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून करू शकतो. त्याला आपण म्हणतो फ्युचर्स आणि ऑप्शन्स असं म्हणतो. तर फ्युचर्स काय असतं आणि ऑप्शन्स काय असतं हे तुम्हाला सांगतो. की याच्यामध्ये फ्युचर्स मध्ये कसं असतं की तुम्हाला एक लॉट मध्ये शेअर घ्यायला लागतं. काय करावं लागतं? लॉट मध्ये शेअर घ्यायला लागतं. लॉट म्हणजे काय? एक स्पेसिफिक क्वांटिटी. जर समजा तुम्हाला SBIच्या शेअर मध्ये ट्रेडिंग करायचं असेल फ्युचर्सच्या माध्यमातून, तर तुम्हाला कमीत कमी 3000 शेअर्स घ्यावे लागतात. किती? 3000 शेअर्स तुम्हाला कमीत कमी घ्यावे लागतात. हे झाला फ्युचर्सचा लॉट आहे, एक लॉट. त्यानंतर हे जे फ्युचर्स ट्रेडिंग असतं याला असते एक्सपायरी डेट. म्हणजे काय? की समजा तुम्ही आता या एप्रिल महिन्याचा पाहायला गेला, तर लास्ट गुरुवार, काल जो गुरुवार होता, तो काल गुरुवारी त्याची एक्सपायरी होती. म्हणजे काय? की त्याचे कॉन्ट्रॅक्ट होतं, ते कॉन्ट्रॅक्ट गुरुवारी बंद होतं. त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये असते फ्युचर व्हॅल्यू. तर हा जो पार्ट आहे ना, हा ऍडव्हान्स पार्ट आहे, खूप ऍडव्हान्स पार्ट आहे. म्हणजे हा आपल्याला आहे ना, हा शिकायची गरज नाही. जर तुम्ही नॉर्मल ट्रेडिंग करणार असाल ना, तर फ्युचर्स आणि ऑप्शन सध्या तरी आपल्यासाठी आपण याला अवॉइड केलं पाहिजे. बट बेसिक पॉईंट ऑफ व्ह्यू मला सांगतो की डेरिव्हेटिव्ह मार्केट हे जे फ्युचर्स आणि ऑप्शन्स आहेत, हे ट्रेडिंगचे ऍडव्हान्स पॉइंट्स आहेत. आणि याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना सट्टा मार्केट, काय असतं सट्टा, काय असतो मार्केट, शेअर मार्केट सट्टा आहे, इथे जास्त लोकांचा लॉस होतो. तो लॉस हा या दोन गोष्टीमध्ये होतो, फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये. त्यातला मॅक्झिमम ऑप्शन्स मध्ये होतो. तर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतात, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. तर कॉल ऑप्शन मध्ये आपण कॉल बाय करू शकतो, कॉल सेल करू शकतो. हे इथे मी तुम्हाला याच्यामध्ये बेसिक सांगितलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपले 4 मार्केटचे प्रकार आहेत: इक्विटी मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट, कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट. तर आजचा जो बेसिक्सचा पार्ट होता तो मी क्लिअर केलेला आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. येस, ऑल क्लिअर सगळ्यांना? आज एक मिनिट, अजून एक राहिलं मला सांगायचं, की हे जे दोन NSE आणि BSE आपले एक्सचेंज आहेत ना, ह्या एक्सचेंजचा इंडेक्स असतो, एक इंडेक्स. आता इंडेक्स म्हणजे काय? की नॉर्मली तुम्ही पाहिलं, एखादं पुस्तक घ्या तुम्ही, एखाद्या पुस्तक कोणत्याही पुस्तकामध्ये त्याच्या सुरुवातीला एक इंडेक्स म्हणून असतं. काय असतं? इंडेक्स. याचा अर्थ काय असतो? की त्या पुस्तकामध्ये कोणकोणते धडे आहेत हे तुम्हाला त्या इंडेक्स पेजवर कळतं. त्याच प्रकारे आपल्या जे एक्सचेंज आहे त्या एक्सचेंजचा एक इंडेक्स आहे. तो इंडेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हा जो एक एक्सचेंज आहे त्याचा इंडेक्स आहे सेन्सेक्स. त्याला सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आहेत. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे तो म्हणजे निफ्टी 50. त्यामध्ये 50 कंपन्या आहेत. तर असे दोन इंडेक्स आहेत, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स. तर हे आपण काय यूज करतो? तर आपलं स्टॉक मार्केट वर चाललंय की खाली चाललंय हे तुम्ही या इंडेक्सच्या व्हॅल्यू वरून ठरवू शकता. येस, तर क्लिअर आहे सर्वांना? मधुमती मॅम, व्हेरी वेल एक्सप्लेन, थँक्यू. येस, थँक्यू सो मच मधुमती मॅम. क्लिअर आहे सर्वांना आज आपण जे काही बेसिक्स शिकलो त्याबद्दल? सर्वांना कळालं ना मी काय शिकवलं ते? आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला वाटलं का नवीन काहीतरी शिकायला मिळालं तुम्हाला? येस 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 येस. ओके, ग्रेट. तर याची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल एक तासाभरामध्ये, एक तास किंवा 2 तासामध्ये. एक म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्ही फिक्स घ्या. 12 पर्यंत तुम्हाला मी याची रेकॉर्डिंग शेअर करेल. येस येस, रेकॉर्डिंग मी शेअर करेल तुम्हाला. एकदा संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मी तुम्हाला याची रेकॉर्डिंग पाठवेल. येस विवेक सर, थँक्यू सो मच. तर
हा, उद्यासाठी सगळ्यांनी ना मनी कंट्रोल हे ऍप्लिकेशन आहे. मनी कंट्रोल सगळ्यांनी लिहून घ्या. मनी कंट्रोल हे ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करा आणि फक्त चेक करा तुम्हाला तिथं काय काय पाहायला मिळतंय ना, थोडं फक्त एक्सप्लोर करा त्या ऍप्लिकेशनला. उद्या आपलं जे लेक्चर, हा उद्या सकाळी आपलं लेक्चर आहे सकाळी 10 वाजता, लक्षात घ्या. उद्या आपलं सकाळी लेक्चर आहे 10 वाजता, 10 ते 12. कारण उद्या संध्याकाळी म्हणजे सॅटर्डे संडे असतो ना, त्यावेळेस सुट्ट्या असतात आणि संध्याकाळी लेक्चर घ्यायचं, तुमचा फॅमिली टाइम डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी सकाळच्या टाइम मध्ये लेक्चर शिफ्ट केलेला आहे. ओके. तर मी ऍपचं नाव पण इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो बघा. तर मनी कंट्रोल हे ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला आहे, ऍपल स्टोअरला पण आहे, ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांना. तर ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते फक्त एकदा ऑब्झर्व करा. मग मी तुम्हाला उद्या त्याबद्दल सांगेल की कशा प्रकारे तुम्ही त्या ऍपच्या मदतीने एक अपडेटेड राहू शकता. येस. सूरज सर, रेकॉर्डिंग आहे. मग तुम्हाला जर सकाळी अटेंड करता नाही आलं ना, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल त्याची. आणि उद्या रेकॉर्डिंग पण तुम्हाला मी लवकर देईल, नाही का, दुपारपर्यंत रेकॉर्डिंग भेटून जाईल त्याची उद्याच्या सेशनची. येस. ओके. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही सगळेजण सुरुवातीपासूनच होता आणि शेवटपर्यंत राहिलात, हे त्यामुळे मला पण भारी वाटलं जरा. उद्याचा आपला महत्त्वाचा सेशन आहे ट्रेडिंग बद्दल, आपण उद्या बोलणार आहोत. आणि उद्या बऱ्यापैकी मी तुमचा ट्रेडिंगचा जो डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करेल आणि तुम्हाला पण उद्या पण नक्की खूप शिकायला मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि आजचं सेशन आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्या सकाळी 10 वाजता. ओके. तर तुम्ही आता लेफ्ट करू शकता. हॅव अ ग्रेट नाईट. जेवण करा आणि प्रॅक्टिस करायला विसरू नका. येस. थँक्यू स्नेहल सर. येस. बाय. गुड नाईट. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.